सो वेलकम सगळ्यांचं की आता आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करतो आहे. अगदी प्रत्येकाच्या प्रश्नांचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. त्याआधी ओव्हरऑल आपण काही 10 दिवसांचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं त्या थोड्याशा आपण फीडबॅक घेऊ आणि त्याच्यानंतर तुमचे सगळे प्रश्न उत्तर घेणार आहे. सो पहिले सेशन कसं वाटलं कोण सांगेल? कृपया त्यांनी हात दाखवा. हा, आदित्य मॅडम अनम्यूट करा. ऍक्च्युली खूप छान बदल मला स्वतःमध्ये जाणवत आहेत. माझी चिडचिड एकदम कमी झाली आहे आता. म्हणजे मी माझ्या मुलीवर पण एक्सपिरियन्स केलं, तिच्या रिझल्टवर पण एक्सपिरियन्स केलं आणि ओव्हरऑल घरात पण खूप सगळ्यांना फरक खूप जाणवतोय. मेडिटेशनचा मला खूप चांगला फायदा होतोय. चला, छान, सो आता कंटिन्यू मी हे करा. जे काही मी करते ते मी कंटिन्यू करणार आहे आणि तुम्हाला खरंच खूप थँक्यू. तुमच्यामुळे खूप सकारात्मक बदल आलाय आयुष्यामध्ये माझ्या. थँक्यू. मी फक्त माध्यम आहे, पण फक्त शिकून थँक्यू. घेऊन थांबू नका. नक्की याची नेक्स्ट प्रॅक्टिस करत राहा. आणि डे वन म्हणजे पासून तुम्ही जे जे मला सांगितलंय ते मी न चुकता आजपर्यंत रोज केलेलं आहे. आणि रेकॉर्डिंग सुद्धा माझे 2-2 वेळा परत रिपीटेडली ऐकून झालेले आहेत. छान, जेव्हा अभिनंदन. माझा आता राग यायला लागतो तेव्हा मी तुमचं रेकॉर्डिंग ऐक सुरू करते आणि ते का हेडफोन घालून कानात बसते शांत. चला, छान, अभिनंदन. अशीच प्रॅक्टिस करत राहा आणि सकारात्मक बदल जीवनामध्ये मिळो. मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपल्यासाठी करते. थँक्यू. 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 नेक्स्ट. हा, ज्योति मैडम अनम्यूट कीजिए. मैडम मैं आपको शाम को 6 के बाद फोन करूँ क्या? मुझे हाँ, बात करनी है चलेगा ना। चलेगा चलेगा, ठीक। अब मेरे को ये अच्छा लगा, आज मैं सैटरडे था ना, छुट्टी थी ना, हाँ तो मुझे ये हाँ। सेशन देखने के लिए बहुत, मेरे ये मिस हो गया था। जी जी। थैंक यू वेरी मच फॉर द मोटिवेशन। ओके, थँक्यू. हाँ, प्रियंका मैडम बोला. हॅलो मॅम, हाँ, बोला. आवाज येतोय ना? येतोय येतोय, बोला. हा मॅम, खूप सुंदर होतं क्लास तुमचं. त्यामुळे खूपच छान वाटलं आणि खूप बदल वाटतायत मला. आणि माझी तब्येतच अजिबात ठीक नसते. त्यामुळे त्यामुळे मला थोडा तुमचा क्लासमुळे थोडासा फरक पडलाय. मॅम, मला अजून एक विचारायचं होतं अफर्मेशन मध्ये, म्हणजे स्वयंपाक आपण करताना म्हणजे चांगल्या होण्यासाठी अफर्मेशन कसं म्हणजे बोलायचं? याची गंमत तुम्हाला सांगते, ठीक आहे, हा प्रश्न विचारला म्हणून. एक मिनिट. आपल्याकडे एक प्रिन्सिपल आहेत आणि अन्न आणि पाणी चार्ज केल्याने रेकीचं काय काय करू शकतात ते तुम्हाला सांगते. लॉकडाऊनचा जो पिरियड होता की नाही, सगळ्यांनी भाज्या कुठे स्टोअर करायच्या किंवा मग त्या आणल्यावर कशा पद्धतीने वॉश करायच्या, आणल्यावर त्या बाहेरच्या साईडने ठेवल्या जायच्या, फ्रीजमध्ये आपण ठेवत नव्हतो, त्यावेळेचं उदाहरण आहे. तर त्या मॅडमच्या हसबंडनी भेंडी वगैरे सगळं आणलं आणि बाहेर ठेवलं. 2 दिवस ती भेंडी तशीच राहिली. त्या सरांनी शेअर केला एक्सपिरियन्स होता. मॅडमच्या वतीने ते भेटायला आले होते आणि म्हणे, मॅडम आज ना आमच्याकडे भेंडीची भाजी बनवली होती म्हणे. मला ते खाण्याआधी टेन्शन हे आलं होतं की रोज हिच्या हातून भेंडीची भाजी कडक होते आणि ह्या भेंड्या 2 दिवस झाले ऑलरेडी सुकलेल्या आहेत. आज भेंडीची भाजी कशी खायला मिळेल, या म्हणजे ते जेवायला बसायच्या आधी हे टेन्शन होतं म्हणे. आणि जेव्हा जेवायला बसलो तर भाजी एकदम टेस्टी आणि रोजच्या पेक्षा सॉफ्ट आणि चांगली वाटली. मी हिला प्रश्न केला म्हणे की भेंड्या तर सुकलेल्या होत्या, एवढी भाजी काही नाही म्हणे. मॅडमने सांगितलेले जे आपण सेकंड लेवल मध्ये शिकवतो की नाही सिम्बॉल, ते सिम्बॉल त्यांनी टाकलेले होते आणि अफर्मेशन दिलं होतं, तर ती भाजी एकदम टेस्टी आणि खूप छान झालेली होती. तर तुमच्या रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, रेकी तुमच्या इंटेन्शन सोबत प्रभावित होत असते. तर जसं जसं तर अन्नाला तेच सांगायचं, कुठली भाजी जमत नाही असं जेव्हा वाटलं ना, मी सुद्धा तेच रेकी करते. आणि हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. त्यासोबतच या भाजीची चव इतकी छान झालेली आहे की खाणाऱ्याला प्रत्येकाला खूप समाधान वाटतंय. लक्षात घ्या, भाजी कधी मीठ कमी जास्त झालं, आधी आमच्या इकडे ओरडा व्हायचा, पण जेव्हाच मी सिम्बॉल टाकते तर त्या दिवशी चुपचाप खाल्ली जाते. नंतर आपण जेवायला बसल्यावर लक्षात येतं की भाजीत काहीतरी कमी जास्त झालेलं आहे. हा, हा. तर त्याच्यामुळे चुकून काही झालंही तरी देखील आपल्याला त्याचा फरक पडणार नाही. पण म्हणून रोज भाजी बिघडवायची नाही. ती चुकून बिघडते तर मग तेव्हा तुम्ही रेखीचं अफर्मेशन देऊ शकता.
हो ओके. हो थँक्यू. हो थँक्यू. असाच त्या मॅडमचा एक चकल्यांचा अनुभव होता की चकल्या तेलामध्ये खूप पसरत होत्या. ते पण त्यांचं म्हणजे त्याच्यानंतर चकल्या पसरल्या नाही. तर अच्छे काम के लिए कहीं भी आप रेगी का इस्तेमाल कर सकते हो. ठीक है. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. हा, अश्विनी मॅडम बोला. मॅडम आत्ताचाच अनुभव आहे. आता आपला सेशन चालू होता त्यावेळेला माझा पाय लागून आपण जे पाणी आपण हे केलं होतं ते माझ्या हातून सांडलं आणि मी जस्ट म्हणाले होते की आता हे कधी उठू मी आणि पाणी ते पुसून घेऊ असं झालं. आणि तुम्ही आता भेंडीचा एक्सपिरियन्स सांगत होता त्यावेळेला मी जस्ट बघितलं तर ते पाणी पूर्ण सुकून गेलेलं आणि माझ्या इथं ऊन पण नाहीये काहीच नाहीये. तरी पण ते पाणी सुकून गेले. मी दाखवते पण शेअर पण करते. एक सेकंद. हा हा. हे बघा इथं ग्लास आहे हा हा पाणी सांडलं होतं आणि आता एकही थेंब पाणी नाहीये तिथं. आणि मी जस्ट आता डोक्यात घेत होते की आता पाणी पुसूयात आपण म्हणून बघायला गेले तर एकही थेंब तिथं नाहीये. म्हणजे हे सांगताना पण मला आता शिवरिंग व्हायला लागली बॉडी. थँक्स टू रेकी. ओके थँक्स टू रेकी. ओके. नेक्स्ट. हा, योगेश सर बोला. मॅडम सर्वात पहिले तुम्हाला थँक्यू रिकी. मी सुरुवातीला रिकी म्हणजे काय या गोष्टीला कन्सेप्टला क्लोज नव्हतो आणि रिकी विषयी माहितीही नव्हतं आणि खूप माझ्या मनात खूप चाललं होतं की रेकी शिकेन रेकी शिकेन रेकी शिकेन. रेकी विषयी ऐकूनही होतो माझ्या नातेवाईकांपासून. कारण ते सेकंड थर्ड लेवल पर्यंत कुठल्या लेवल पर्यंत गेले होते हे कन्फर्म माहित नाही, पण तेही शिकले होते. पण म्हटलं रेकी आपण आत्मसात करून त्याचं जेवढं अभ्यास करून समजून घेऊन करता येतं. आणि मॅडम मी आत्ता माझा थोडा गोंधळ होत होता कारण मी अपॉइंटमेंट घेतली नव्हती आणि त्याच्यानंतर तुमच्या लेक्चर्स पुढे मागे होतं ते लेक्चर मात्र ऐकत होतो, तुमचं स्पीच ऐकत होतो. नंतर नंतर आता कंडिशन अशी झाली जसं मी अभ्यास लक्षात आणि तुम्ही जे जे सांगितलं त्यामध्ये असं परफेक्ट मात्र आता हे तुम्ही पीडीएफ पाठवलेत पण असं मी सराव तरी माझा सुरू होता आणि तुमचं हे क्लासेस अटेंड सुरू होतं कारण काम सांभाळून आणि हे सांभाळून मला ते करणंच होतं. आणि त्याच्यासाठी मी स्वतःला थँक्यू म्हणतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू आणि रेकीला थँक्यू. मला मी हे अफर्मेशन दिल्यानंतर माझी बॉडी भयानक म्हणजे भयानक हेवी व्हायला लागली. त्यासाठी मी कधी तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअप तुमच्या ऑफिशियली व्हॉट्सअप कॉल करेन. आणि आता जरा सध्या मी पाणी चार्ज करून बघितलं आणि माझ्या वाईफ कडूनही सांगितलं, तिनेही तिच्याकडून रिस्पॉन्स मिळाला की पाण्याची चव बदलली. आणि हे मी रिकी आता जसं जसं सराव करेन आणि मला सेकंड लेवलला पण जायची इच्छा आहे. फक्त तुम्ही तारीख आणि ते जे मेसेजेस आहे ते वेळोवेळी मिळाले तर मला नक्कीच त्यातून 29 तारखेपासून आपली सेकंड लेवलची बॅच चालू होते हा आणि सोमवार ते शुक्रवार असं 10 दिवसांचं रेकी सेकंड लेवलचं सेशन राहील आणि सोमवार ते शुक्रवार रेकी थर्ड लेवल असं आपलं नेक्स्ट मंथ पूर्ण सेशन चालेल. सेकंड आणि थर्ड लेवल कम्प्लीट व्हायला पुढचा महिना लागेल. आणि रेकी शिकण्यासाठी नाही आहे, त्याच्यात सिलेबस खूप मोठा आहे आपला. त्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस करताना दैनंदिन लेवलवर तुमचं डिवोशन माहिती आहे कारण जीवन बदलायचं आहे. जर लाईफला जिथे कुठे तुम्ही स्टक आहेत आज लाईफच्या ज्या कुठल्या फेजमध्ये तिथून त्याला पॉझिटिव्ह जर करायचं असेल तर तुमची जर मेहनत करायची तयार फक्त शिकायसाठी रेकी शिकू नका. मी तुम्हाला एकच विनंती करेन, हे 10 दिवस का बरं मी क्लास देते त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण की तुम्हाला ते समजायला पाहिजे की रेकीची व्हॅल्यू किती आहे. आज जर फोर्थ स्टेजचा कॅन्सर रेकीने ठीक होऊ शकतं ते उदाहरण आपल्याकडे आहे. ज्यांच्या घरात 3 डॉक्टर आहे, ज्योती मॅडमच्या सिस्टरच आहे, त्यांनी सांगितलं की त्या बहीणच आहे त्यांच्या, तर त्यांचा एवढा मोठा आजार ज्यांच्या घरी 3 डॉक्टर असून ठीक नव्हता तो आपल्या रेकीने ठीक झालेला आहे. निश्चितच त्यांनी प्रयत्न केले स्वतः. माझं गायडन्स होतं या सगळ्या केसेसमध्ये. माझ्याकडे फायनान्शियल कंडिशन झिरो होती. तिथून जे काही मी आज अर्न करू शकते मी सगळ्यांना सहज सांगते की तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल ना रेकी मास्टर लेवल पर्यंत पोहोचून ₹60,000 पर मंथ इझिली अर्न करू शकता आणि प्रोफेशनली तुम्ही ₹3 लाख महिना सहज कमवू शकता सहज.
त्याच्यासाठी तुम्हाला विशेष काही हे नाही करावं लागत. ट्रेनर बनावं लागतं रेकीचं. ज्या पद्धतीने मी ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग देते, आज माझे बरेचसे स्टुडंट 1.5, 2.5, 3, 3.5 लाख रुपये पर मंथ अर्न करत आहेत. तर हे प्रोफेशन पण खूप चांगलं आहे. तर मॅडम सेकंड तीन काय लेवल पर्यंत 3 लेवल पर्यंत जरी शिकायला मिळालं तरी बहुत आहे असं मी समजेन. पण पुढे नक्कीच मी त्यातून जाण्याचा प्रयत्न करेन सेकंड लेवल पासून. आणि तुम्ही सांगताय त्याची वाट पाहिन मॅडम. चालेल, थँक्यू. नेक्स्ट. हा, गौरी मॅडम. अनम्यूट करा गौरी मॅडम. हा, बोला गौरी मॅडम. माईक ऑन करा. अनम्यूटचा मेसेज आला असेल तुम्हाला, माईकच्या तिथे प्रेस करा. हॅलो. हा, बोला. झालं होतं, परत बंद झालं, परत चालू करा. हा, बोला. हा, ऐकू येतं का? हा, येतंय, बोला मॅडम. हा मॅडम, कसं झालं, मला अगदी व्यवस्थित असं अटेंड करता आलं नाही आज. मी सुरुवातीपासून नव्हते, म्हणजे नंतर जॉईन झाले. त्यात माझ्या मोबाईलचा पण थोडा प्रॉब्लेम, हे लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला. मला एक सांगा, रेग्युलर मी काय काय प्रॅक्टिस करू आणि एकदा जरा रिपीट कर. मॅडम, ते ऑलरेडी आपण रिपीट केलेलं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ बघा. आणि त्याच्यात सुरुवातीलाच घेतलं, अगदी पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी, तर तशी तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. ओके ओके. आजचा व्हिडिओ क्लास संपल्यावर अपलोड होईल, तर तो बघा. आणि लगेच तुम्हाला त्याच्यात पहिल्या 5-10 मिनिटातच आपण तोच पॉईंट घेतलेला आहे. ठीक आहे. ओके. ओके, ठीक. नेक्स्ट. सुनंदा मॅडम, अनम्यूट करा. माईक ऑन करा. हा, बोला. नाही, मला असं म्हणायचं होतं की मला अस्थमा पण आहे आणि माझा कंबर दुखी, टोंगळे दुखणे आणि वजन पण जास्त आहे. तर याच्यासाठी मला काय जास्त करावं लागेल हे विचारायचं होतं मला. बघा, जे कुठले आजार आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत त्याचा मी एक सिक्वेन्स सांगितला होता, की सगळ्यात पहिले बरोबर. आपल्या आयुर्वेदामध्ये निगेटिव्हिटी येते. हो हो. आपली निगेटिव्हिटी 7 चक्रांमध्ये जाते आणि मग चक्रांच्या मार्फत ती शारीरिक अनारोग्याचं स्थान घेते. मग बरोबर आपण डॉक्टरांकडे जातो तर आपल्याला फिजिकल बॉडीवर औषध दिलं जातं. बरोबर. हमारे जिंदगी में कोई रोग है तो रोग के लिए कहीं ना कहीं हमने रीजन दिया है. रिझन हटा दो, बीमारी हट जाएंगी. तर त्याच पद्धतीने दैनंदिन तुम्ही चक्र बॅलन्स करायला सुरुवात केली तर हळूहळू हो तुमचे हो. सगळे आणि त्रास. आम्ही हे सगळं करत असते, मी हे रोजच करते म्हणजे. हा, पण तुम्ही हो ही जी प्रॅक्टिस करताय ना मॅडम, फक्त 10% एनर्जीवर आहे. हो, बरोबर आहे. हा, जोपर्यंत तुम्ही 100% एनर्जीचा अनुभव घेणार येत नाही, नाही. तोपर्यंत जे मी रिझल्ट आणि डिस्कस केले ते हा, सगळे हा. रिझल्ट कशाचे आहे, की 3rd लेवल नंतर जी प्रॅक्टिस त्यांनी केली त्याची आहे. आणि पाण्याचा पण मी केला, मला खूप चांगला अनुभव आलाय. मी आधी तसं पाणी पिऊन बघते आणि मग ते केल्यानंतर पिते आणि त्याला खूप फरक जाणवत आहे मला. छान, करत राहा प्रॅक्टिस. नाही शक्य होत हो, असेल तर फक्त माझ्या जेवढं तब्येतीचं म्हणजे बा मला कोणती जास्त करावं लागेल हे मला 5 विचारायचं चक्र होतं. सध्या तर 7 चक्र हेच महत्वाचं आहे. बरं बरं, ओके ओके, हो ठीक आहे मॅडम. ठीक, ओके. पल्लवी सुतार मॅडम. हॅलो मॅडम, मला एक कन्फ्युजन होतं, म्हणजे मला विचारायचं होतं, जे आपण सकाळी 7 चक्राचं मेडिटेशन करतो ते बीज मंत्राचं करायचंय का तुम्ही जे घेतलं होतं ते करायचंय? जे कम्फर्टेबल वाटतं ते. अच्छा, म्हणजे दोन्ही पैकी एक केलं तरी चालतं? पैकी कुठलं एक केलं तरी चालतं. आणि मध्ये मध्ये 5 लाईफचं करायचं. कमीत कमी 8 दिवसातनं एकदा तरी सुरुवातीला 5 लाईफचं मेडिटेशन करायचं. कारण जे हा. पास्टचे ब्लॉकेजेस आपल्या जीवनामध्ये आहे ते दूर करणं खूप गरजेचं आहे. अच्छा, बरं. वर्तमान जीवनामध्ये जर पॉझिटिव्हिटी पाहिजे तर पास्टचे ब्लॉकेजेस आपल्याला काढून टाकावे लागतात. आणि तुम्ही एक इमेज दिली होती ब्रेसलेट वगैरे असं, काय होतं म्हणजे मला कळालं नाही. ब्रेसलेट वगैरे आपल्या 2nd 3rd लेवलला आपण रेकी 2nd लेवललाच घेणार आहे. ते 2nd लेवलला क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग या 2 गोष्टी. डाउजिंग 3rd लेवलला घेणार, क्रिस्टल थेरपी 2nd लेवलला ऍज अ बोनस कोर्स आहे. तर ते क्रिस्टलने आपण रेकीच्या द्वारे एनर्जी कशी वाढवू शकतो ते त्याच्यात आहे. तर तिथे कुठले कुठले क्रिस्टल आपल्याला लागू शकतात ते एक्सप्लेन केलं जातं. तर त्याची इमेज असेल, कदाचित ते ऑफिसकडनं पाठवली असेल स्टाफकडनं. अच्छा, बरोबर, ठीक आहे मॅडम, ओके, ओके. थँक्यू.
दर्शना मॅडम अनम्यूट करा. हो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, पहिल्या दिवसापासूनच तुम्ही अफर्मेशन सांगितले होते तेव्हापासूनच मला सुरुवातीला इतकं चेंजेस होईल किंवा इतकं फरक पडेल असं वाटलं नव्हतं. तुम्ही लिहायला सांगितले होते आम्हाला सगळे, तसे मी त्याप्रमाणे लिहिले आणि फक्त 4च दिवस झाले होते मॅम. मी रोज ते सकाळ संध्याकाळ तुम्ही सांगितले ना रात्री आणि सकाळी रोज म्हणजे म्हणायचे, तर रोज ते म्हणायची. तर माझी कधीची इच्छा होती मनापासून की माझे खूप आळशीपणा होता कामामध्ये, असं की नंतर करू नंतर करू. तर मी म्हणायची की मी खूप एनर्जेटिक आहे, माझ्यामध्ये खूप फुल ऑफ एनर्जी आहे. तितके माझे बराबर कामं व्हायला लागले की माझे हस्बंड शॉक होऊन गेले, तितकं फटाफट कशी काय कामं करायला लागली अचानक. आणि नंतर माझी कधीच इच्छा होती की मला स्कूटी हवी होती. कारण की आमचं घर खूप अंतर आहे मॅम, तर पायी पायी चालण्यात खूप वेळ वाया जातो, कधी कधी खूप लेट होतं. तर खूप कधीची इच्छा होती. तर अचानक 4च दिवस झाले तेव्हा परमिशन म्हणून मी म्हणायची की माझ्याजवळ माझी स्वतःची नवीन स्कूटी आहे आणि मी ती घेऊन जात आहे. आणि 4 दिवसात माझ्या हस्बंडने स्कूटी आणली घरी आणि मला सरप्राईज दिलं अचानकच. मला इतकं नवल वाटलं की म्हटलं बापरे, याच्याने एवढा फरक पडू शकतो. म्हणजे सगळं चेंज झालं. मी तुम्हाला मेसेज पण टाकला होता मॅम हा अनुभव शेअर करायसाठी. मी छान इतकी खुश छान होते, छान. इतकी खुश होते की खूप म्हणजे खूप आनंद झाला होता की बस. आणि खूप असं मग छान. करता करता तुम्ही जसं सांगायला लागले सगळे एक प्रोसेस, सगळे सेशन्स मध्ये इतकं छान अनुभव आणि इतकं पॉझिटिव्ह वाटायला लागलं. आणि मी माझ्या आईला पण सांगायचे, माझ्या आईने माझी आई म्हणते उलट कर म्हणे कंटिन्यू, तुला आवडतंय तर. पण नाही सेकंड खरंच थर्ड सेकंड थर्ड केल्यामुळे त्याचा बेनिफिट वेगळा असतो. म्हणजे आजच्या तुम्ही लक्षात घ्या, एक मी सेल्फी चॅलेंज देत असते. आजचा तुमचा फोटो काढून घ्यायचा आणि नंतर तुम्ही तो फोटो टॅली करा. फोटो फक्त बाहेरून नसते बदललेला, अंतर्बाह्य बदललेला असतो. आता त्याच्यासाठी फर्स्ट क्लास एवढं चेंजेस आले मॅम, तर पुढे तर अजून विचारायलाच नको. तर मी नक्की पुढे कंटिन्यू करणार आहे. आणि माझी इच्छा आहे, मला पहिलेपासून खूप क्युरियोसिटी होती रेकी शिकायची. म्हटलं आपण बघू नेमकं काय, ऐकलं खूप आहे सगळ्यांकडून पण कधी माहिती नव्हतं की काय असतंय. तर म्हटलं आपण नक्की करूयात आणि खूप म्हणजे खूपच फरक जाणवला मॅडम. मी खूप खुश आहे. थँक्यू सो मच मॅम. जसं मॅडमने सांगितलं ना त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. मी तुम्हाला सांगते की आतापर्यंत वेळ नाही आपल्याकडे, आजही वेळ नाही, तरी मी एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते की मी इतकी फायनान्शियल डाऊन मध्ये होती. तर रेकी माझ्या जीवनात कशी आली, का बरं? प्रत्येक जण आता तुम्ही इथे फेसबुक आणि आज हे सगळं, आमच्या वेळेस तेवढं हे नव्हतं. जेव्हा मी 97 98 99 सेकंड इयर फायनल इयरला होती 2000 मध्ये, त्यावेळेस मी पेपरला छोटीशी ऍड बघितली होती, रेकी शिका आणि जीवन बदला. आणि त्या पत्त्यावर मी आणि माझी बेस्ट फ्रेंड, ती पण आज रेकीची ग्रँडमास्टर आहे, माझी स्टुडंट आहे ग्रँडमास्टर साठी. तर तिला घेऊन मी तिथे गेली मॅडमकडे. तेव्हा ती इतकी जास्ती फी होती आणि जिथे आई बाबा शिक्षणासाठी पैसे पुरवू शकत नव्हते तिथे रेकीसाठी, कारण आमच्या घरी लहानपणी एवढी गरिबी होती की मला माझ्या जन्माची परफेक्ट वेळ माहिती नाही. आई सांगते फक्त सकाळचं आहे, कारण घरी झालेला जन्माने त्यावेळेस घड्याळ सुद्धा घरी नव्हती. तर त्याच्यामुळे माझ्या जन्माची वेळ, की आमच्या कुठल्याही बहीण भावांची जन्माची वेळ आम्हाला माहिती नाहीये. तर तिथून रेकी आईला दाखवलं, बाबांना सांगितलं की रेकी शिकायची आहे, अभ्यासात लक्ष घाला, फालतूचे धंदे नंतर करा, असं उत्तर भेटलं होतं. आणि रेकी तेव्हा पोस्टपोन झाली माझ्या लाईफ मधनं, पण रेकी माझ्या जीवनात येणं नक्की असेल. आयुष्यामध्ये इतक्या काही कठीण परिस्थिती होत्या. लग्नानंतर 3 वर्ष हसबंडला सॅलरीच नव्हती. विदाऊट पैशाने सुद्धा जीवन आनंदात कसं जगता येतं त्याचा अनुभव आम्ही 3 वर्ष घेतला. त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या वेळेस मी 7th मंथ ऍडमिट होती हॉस्पिटलला, जिथे मला कडेवर होण्याची सुद्धा परमिशन नव्हती. या सगळ्या कंडिशन मध्ये रेकी ही माझ्या जीवनाचा एक आधार, म्हणजे एक आध्यात्मिक, रेकी म्हणजे काय, आध्यात्मिक ऊर्जा, तुमचं स्पिरिच्युअल एनर्जी. तर त्या एनर्जी मध्ये मी तुम्हाला सांगते ना की एक माझ्या आयुष्यातला दिवस जो मी कधीच विसरणार नाही. डॉक्टरांनी म्हटलं होतं की बाळ काढून टाकायचं, 4था 5वा महिना, एक तर 5 वर्षानंतर राहिलेली प्रेग्नन्सी, आणि डॉक्टरांनी वी कांट कंटिन्यू या शब्दात बोलले होते. आणि लिटरली तो दिवस मी अजूनही विसरणार नाही. माझी आई बाहेर रडत होती, मी माझ्या हसबंडचा 2-3 तास असा हात पकडून ठेवलेला होता की आता काय. 8 वाजले, डॉक्टर म्हणे की ओटी तर रेडी होती, पण ते म्हणतो ना की जेव्हा डॉक्टर म्हणतात की या पेशंटला दवा की नाही दुवा की जरूरत आहे, ती दुवा. डॉक्टरांनी त्यावेळेस एकच म्हटलं की आपण एकदा परत सोनोग्राफी करू. 12 वाजता डॉक्टरने डिसिजन घेतलं होतं वी कांट कंटिन्यू. 8 वाजता डॉक्टरांनी परत सोनोग्राफी करून सांगितलं वी कॅन कंटिन्यू. टचवूड, आज माझा मुलगा 10वीला आहे आणि स्वामींची कृपा आणि या सगळ्या एनर्जीची कृपा
की जिथे मी गेली होती, म्हणजे त्याचा नवस फेडायला मी अक्कलकोटला गेली. त्याच्यानंतर मला लगेच ज्या पहिल्या प्रेग्नन्सी तेवढा त्रास झाला, सेकंड प्रेग्नन्सी मध्ये मी माझी शाळा चालू करून सर्वे केला. अशातच रिकीचं आमच्या शहरामध्ये 15 वर्षाआधी एक सेमिनार वर्कशॉप झालेला होता आणि माझं डॉक्टर चैतन्य अग्रवाल भोपाळ युनिव्हर्सिटीचे तेव्हाचे व्हाईस चेअरमॅन हे माझे पहिले रेकी गुरु आहे, ज्यांच्यामुळे मी रेकी आज इथपर्यंत पोहोचले. आणि ती शिकताना कधीच मी ट्रेनिंग देण्याच्या उद्देशाने नाही शिकलेली होती. वारंवार मी सांगते, मला माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आणि आनंद आणि सगळ्या गोष्टींनी. तर आज तुम्हाला एवढं सांगते, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. माझं ऑफिस झालं, आज नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे स्टुडंट माझ्याकडे आहे. रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची मी व्हाईस चेअरमन आणि ट्रस्टी आहे. वर्टिक सिलिंग सेंटर हे माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यानंतर होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशनची मी पूर्ण इंटरनॅशनल असोसिएशनची झोनल डायरेक्टर आहे, वेस्टर्न झोनची. तर अशा विविध क्षेत्रात काम करायला मिळत आहे. तर हे सगळं जेवढं रेकीची मी ट्रस्ट अँड प्रॅक्टिस करत गेली होती ना, ते मला मिळत गेलं. आज तुमच्या समोर एक संधी आहे, या रेकीला आपल्या जीवनामध्ये कुठल्याही एक गोष्टीला पूर्ण करण्यासाठी प्रॅक्टिस म्हणून घ्या. इथून पुढचं आयुष्य बघा, की जो भी आप जिंदगी जी गए ना, याच्या आधीचं जे जीवन तुम्ही जगलाय, दॅट वॉज युअर पास्ट. ते बदलू शकता का? याच्या आधीचं जे जीवन तुम्ही जगलेले आहे, ते एका श्वासाने सुद्धा आपण बदलू शकत नाही. पण आपल्या हातात काय आहे? भविष्य आपल्या हातात आहे, पण ते केव्हा आपल्या हातात आहे? जेव्हा वर्तमानातल्या या क्षणांना, प्रेझेंटच्या या क्षणांना जेव्हा आपण पॉझिटिव्ह एनर्जीने परिपूर्ण करू, त्याच्यामुळे आपण आपल्या उच्चतम भविष्याची निर्मिती करायची आहे. आणि त्या उच्चतम प्रेझेंटला तयार करण्यासाठी आपल्याला वर्तमानात हे ऍक्शन घ्यायचे आहेत. आणि कदाचित तुमच्या जीवनामध्ये रेकीची ही ऊर्जा याच पद्धतीने भविष्यात पॉझिटिव्हिटी निर्माण करेल. जसं माझ्या आयुष्याला आणि आपल्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आज जी पॉझिटिव्हिटी मिळालेली आहे, त्यासाठी फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे जायचं आहे. तर ही दिव्य रेकी शक्ती तुमच्या आणि तुमच्या माध्यमातनं इतरांच्या जीवनामध्येही सकारात्मकतेचे नवेच आशाचे किरण निर्माण करतील. सो प्रयत्न करा आणि या रेकीला पुढे आपल्या जीवनात स्थान द्या. कृतिका जोशी मॅडम, अनम्यूट करा. हॅलो मॅम, तुमच्यामुळे मला रेकी शिकायला मिळाली, कारण माझ्या घरामध्ये माझे मोठे काका आहेत. ते कंटिन्युअसली, म्हणजे त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता, त्यांना पेसमेकर बसवले. रुबी इथे मी पुण्यात असते, पण माझ्या गावी असतात. तर ते डेली रेकी आणि त्यांचं मेडिटेशन चालू असतं. मी त्यांच्याकडे बघून बघून त्यांना म्हणायची की रेकी काय असतं, रेकी काय असतं. ते म्हणले तू एक दिवस शिक, तुला कळेल काय असतं ते. म्हणजे त्यांनी मला काही शिकवली नाही, पण मी त्यांच्याकडे बघायची रोज. जेव्हा केव्हा तिथे गेली त्यावेळेस पाहायची. ते असे असे हात लावून बसायचे. मी तुम्हाला जशी जशी पाहिले नाही, असं हात लावणं, असं डोक्याला हात मला खूप छान वाटलं की अरे यार, आपण हेच पाहत होतो आणि हेच आपल्याला आता शिकायला मिळते. मी माझ्या मिस्टरांना पण म्हणलं की काका करतात ना, सेम तसं शिकवतायत म्हणलं मॅडम मला. तर मला खूप छान वाटलं ऍक्च्युली. मी स्वतः एक न्यूमरोलॉजिस्ट आहे. माझा न्यूमरोलॉजीचा मास्टर कोर्स झालेला आहे. तर ऑरा क्लिनिंग वगैरे हे मला आधीपासून माहिती होतं. म्हणजे माझ्या हातामध्ये रुद्राक्षाचं म्हणजे क्रिस्टल आणि रुद्राक्षाचं ऑरा क्लिनिंग करण्यासाठी माझं ब्रेसलेट घालते मी, किंवा अजून बरेच काही प्रकार करते न्यूमरोलॉजिस्टच्या ह्याच्यानुसार. तर मला प्रेग्नन्सी राहत नव्हती, तर माझा ऑरा क्लीन झाला आणि माझी प्रेग्नन्सी राहिली मॅडम. म्हणजे मला फर्स्ट बेबी आहे, मुलगी आहे. तर सेकंड बेबीसाठी मला खूप प्रयत्न, म्हणजे जवळपास 6-7 वर्षाचा गॅप झाला आणि राहतच नव्हतं. राहिल्यानंतर लास्ट इयर मध्ये माझं 3-4 महिने झाले की मला ते काढावं लागलं, हार्टबीट संपल्यामुळे त्याचे. सो तर मी काहीतरी करावं, काहीतरी, म्हणून मी 1 वर्षामध्ये माझा न्यूमरोलॉजिस्टचा क्लास केला आणि त्याचा फॉलोअप करून आज स्वतःचा ऑरा क्लीन केला आणि लगेच राहिलं. तसंच तुम्ही सांगितल्यापासून मला, म्हणजे जेव्हापासून, आता मी तर काय 2 महिन्याची बाळंतीण नाही, जास्त काही करू शकले नाही मी. पण मला जसं परवा माझ्या मुलीचा रात्री दात दुखत होती, दात किडलेले आहेत, म्हणजे हे. तर ती इतकी रडत होती, म्हणजे दोन्ही बाळ माझे रडत होते, छोटं बाळ पण आणि ही पण. काय करू काय करू मला काहीच कळत नव्हतं. मग मी काय केलं, एक अफर्मेशन आपलं क्रिएट केलं हातावरती, आणि तिच्या दोन्ही गालावरती हात ठेवला की हिचं आता बरं होणार आहे, ही आता लगेच झोपी जाणार आहे. रात्री 3 वाजता देत होते तिला, आणि तिला म्हणलं आता तुझं बरं होणार आहे, तू झोपी जा. तिला तिच्या दोन्ही हातात मी असे हात फक्त लावले
आणि फक्त बोलत राहिली तर 10 मिनिटात ती झोपी पण गेली. आणि सकाळी 10 पर्यंत मस्त झोपली आणि सकाळी उठल्यानंतर मम्मी मला खूप छान वाटतंय आज, माझा दात पूर्ण भरला. आणि त्या दिवशीपासून तिचा दात दुखला पण नाहीये अजून. ग्रेट, खूप छान, नाहीतर अभिनंदन. काय होतं, तिचं रात्री ती काहीतरी चॉकलेट वगैरे खाल्ली किंवा थोडंसं गोड खाल्लं की रात्री थोडंसं दुखल्यासारखं होतच तिला डेली. पण या 3-4 दिवसात आता थोडंसं कमी झालंय. रोज आणि हिलिंग मला करा. पण हो, मला पण म्हणजे छान फ्रेश वाटायला लागलंय तेव्हापासून. थोडंसं मला सर्दी आणि खोकला असल्यामुळे मी जास्त काही माझ्यावर उपाय करत नाहीये, पण करेल. पण खरंच खूप छान वाटलं. मी नेक्स्ट डे म्हणजे माझे मिस्टर पण म्हणे की त्यांना पण ह्याच्याबद्दल बरचसं माहिती आहे, म्हणजे जे काय आपल्या ब्रह्मांडाची शक्ती असते ना त्याच्याबद्दल त्यांना बरचसं माहिती आहे, ज्ञान आहे. तर ते मला स्वतःच म्हणले की तू पुढचं सगळं कंटिन्यू कर, जेणेकरून आपल्या घरातलं सगळं काही निगेटिव्ह असेल किंवा आपले काही प्रॉब्लेम असेल तर ते. मी म्हणलं तुम्ही रोज म्हणत जा आपल्याकडे कार येणार आहे, कार येणार आहे. माझ्या मॅडमने उदाहरण सांगितलं म्हणलं. तर आणि पाण्याची चव सुद्धा त्यांना दिलं तर ते म्हणले की आधीची चव थोडी गोड लागायची आणि दिल्यानंतर ते म्हणले की आपण उकळल्यानंतर पाणी कसं थोडंसं चव बदलल्यासारखं होतं, तसं त्यांना जाणवलं. म्हणलं हो तसंच होतं, म्हणलं ते एक्झॅक्टली तसंच होतं. आणि माझी एक नणंद नाही मॅडम, मला म्हणजे एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. हा बेसिकली त्यांची इतकी तब्येत डाऊन आहे की त्यांचं एक 60-65 किलो वजन होतं. आता ते म्हणजे जवळपास या वर्षभराच्या आतमध्ये ते डायरेक्ट 25च्याच म्हणजे याचे झालेत. माहिती नाही त्यांना डिटेक्ट काय होतंय काय नाही अजूनपर्यंत. 25-30 हजाराच्या आम्ही टेस्ट पण केल्या, पण काहीच म्हणजे हे होत नाहीये. तर माझ्या नंदानी पण तुमचा क्लास केला, त्यांनीच मला हे रेफर केलेलं आहे का, ज्योती परांजपे म्हणून. तर त्यांनी मला हे तुमचा क्लास सांगितला होता. तर त्यांनी काय केलं की त्यांनी जी रेकी शिकली होती ती त्यांना देत होत्या, ती बाउन्स मारत होती. असं का होत होतं? त्या म्हणतायत की म्हणजे मी देतीये तिला पण मी आजारी पडायला लागले त्यामुळे, असं म्हणतायत त्या. कारण निगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे असं होऊ शकतं का? त्यांचा औरा चेक केल्याशिवाय मी नाही सांगू शकत सध्या नेमकं रिझन काय आहे, कारण कारण औरा त्यांचे किती बघितलं पूर्ण केस वगैरे पण गेले आणि त्यांची स्किन एकदम ड्राय झाली आहे. तर तेच ऍक्च्युअली म्हणजे आणि आलेले हे ब्लॉकेजेस शारीरिक कारणांचे आहेत हो. की बंधन दोष आहे की कुणी जाणूनपूर्वक केलेले दोष आहे की अच्छा. ते बघितल्याशिवाय त्यांचा पूर्ण केस स्टडी केल्याशिवाय आपण यात नाही सांगू शकत. हो, कारण म्हणजे एकदम ड्राय, आपण हाताला हात जरी लावला ना त्यांच्या तर एखादं असं. एक बघा, माझ्या ऑफिसचा जो 735024 जो तुम्हाला पेमेंटसाठी जो नंबर दिलेला आहे ना, तो हा आपला हा ऑफिसचा नंबर आहे. तिथे मेसेज करून ठेवा आणि पर्सनल तुम्ही औरा स्कॅनिंग साठी त्यांची एक अपॉइंटमेंट घेऊ शकता, ज्याची आपण 1100 रुपये फी चार्ज करतो आणि त्याच्यात बरं. एक्झॅक्ट रिझन काय आपण ते सांगू शकतो. ओके. कारण म्हणजे त्यांना उभं पण राहता येत नाही आता. माझ्याकडे आल्या होत्या, आता संडेलाच आल्या होत्या त्या. त्यांना उभं राहून असं चालू सुद्धा शकत नाहीयेत. म्हणजे अक्षरशः आम्ही त्यांच्याकडे बघून असं माझ्या खूप डोळ्यात पाणी आलं की लास्ट इयर संक्रांतीच्या हळदी कुंकवाला तर इतक्या छान होत्या आणि या संक्रांतीच्या याला आल्या तर एकदमच खूपच हे झालं ते. आणि ज्या दिवशी त्यांनी नवीन घर घेतलं ना त्या दिवशीपासून त्यांची तब्येत खूपच बिघडली तर आहे. ते बघावं लागेल ना एक्झॅक्ट त्यांच्या घराच्या मध्ये जिओपॅथिक ट्रेस नावाचे हे असते, ते जिओपॅथिक ट्रेस गेलाय का त्यांच्या घराच्या तिथून जिथे त्यांचा हा. बेड वगैरे आहे, तर ते सगळं चेक केल्याशिवाय नाही होऊ शकत. अच्छा. एक्झॅक्ट रिझन काय आहे. ठीक आहे. बरं ठीक आहे, मी त्यांना विचारते आणि जर त्या म्हणल्या तर मी तुमची नक्कीच अपॉइंटमेंट घेते बरं का. आता ओके, उद्या जाणार आहे मी त्यांच्याकडे. ठीक, चालेल. किंवा आपण जे बॉल आता शिकलोय तर त्यांच्या घरात जाऊन नाही, मी तुम्ही एखादा बॉल सध्या टाकला नाही तर. करू शकत ना मॅडम, तुमचं तेवढं 10% एनर्जी एवढ्या मोठ्या. मी सुरुवातीला सगळ्यांना विनंती करते की मोठ्या मोठ्या केस तुम्ही हातात घेऊ नका सुरुवातीला. लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे आणि पहिले तुम्ही स्वतःला पूर्ण प्रोटेक्ट करा, फॅमिलीसाठी काम करा. पण डिस्टन्सच्या केसेस, मी डिस्टन्स हिलिंग केल्यानंतरही सांगते की दिवसाला 1 किंवा 2च केस घ्यायच्या. सुरुवातीला 21 दिवस प्रॅक्टिस होईपर्यंत मोठ्या मोठ्या केसेसमध्ये हात घालायचा नाहीये. नाही तर मला फोन येतो, मॅडम आमच्याकडे ना शेजारी कॅन्सरचा एक पेशंट आहे, त्यांना मी हील करू का. कृपया अशा कामं नाही करायची. ठीक आहे. ओके. हो. हो, आपल्यावरती साईड इफेक्ट होतो ना त्याचे. मॅडम तुमचं बाळ छोटं आहे, अंगावरचं नाही दूध. नाही, मी करणार नाही, पण मी समजा तेच असं सांगते ना, मी जनरल. कसं आहे, रेकीचे साईड इफेक्ट नाही आहे, पण हा. आपलीच एनर्जी स्ट्रॉंग नाही ना, आपण दुसऱ्यांना दिल्यावर तो फरक पडेल ना. त्यामुळे हो आपल्याला बरोबर. स्वतःची एनर्जी स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. बरं बरं बरं. हो हो. हो हो. ओके. हा बोला मॅडम. पूनम मॅडम, अनम्यूट करा. हा बोला मॅडम. हॅलो मॅम. हा बोला, येतोय आवाज. हा मॅम, मला विचारायचं होतं, आपण जे ते झिबू सिम्बॉल्स घेतले ना, हा तर ते ड्रॉ केल्यानंतर त्याला चार्ज करायचं आहे का त्याला नाही, जिबू सिम्बॉल्सला अफर्मेशन्स? चार्जिंगची गरज नाहीये.
ते ओके ऑटो चार्ज आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही इझिली त्यांचा कुठेही यूज करू शकता. त्याचं प्रिंट अच्छा, काढून ठेवू शकता. ते फक्त ड्रॉ करायचं आणि हे करायचं ना, अफर्मेशन द्यायचं. अफर्मेशन द्यायची आहे. हा, जसा हेल्थ सिम्बॉल म्हणजे ड्रॉ आपण केला, ती मला फॉर संपूर्ण श्वासाला. एक्झाम्पल माझ्या मुलासाठी मला ते कॉन्सन्ट्रेशन साठी करायचं होतं, हा, त्याच्या तर मग बुकवर प्रत्येक कोपऱ्यात ड्रॉ करायचं. आणि माझा हा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करत आहे, त्याची हम्म दिवसेंदिवस अभ्यासात प्रगती होत आहे आणि त्याच्या हम्म. प्रगतीमुळे आम्हाला आनंदाची प्राप्ती होते. बस. ओके, ठीक आहे मॅम, ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. सारिका मॅडम, सगळ्यांचे प्रश्न घेणार आहे अगदी शेवटच्या प्रश्नापर्यंत, काळजी करू नका. सारिका मॅडम अनम्यूट करा. हा, बोला. हा, बोला मॅडम. सारिका मॅडम बोला. हा मॅडम, मला खूप फरक वाटला. मला थोडासा त्रास होत होता. शक्तिपात घेतल्यानंतर मला खूप थोडासा त्रास झाला, पोट वगैरे हे. पण नंतर मी स्वतःला रेकी केल्यानंतर मला खूप बरं वाटलं. म्हणजे अजून पण थोडं थोडं मला होत आहे, पण खूप बरं वाटलं. खूप छान छान तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं. छान, थँक्यू. हा, बोला अनिता मॅडम. हा मॅम, नमस्कार मॅम. नमस्कार. थँक्यू. खूप छान तुम्ही हे सेशन घेतलं. 10 दिवस फार छान वाटलं. मॅम, मला एक प्रश्न आहे फक्त, की समज आपण एखादा पाथवर, म्हणजे आता समजा रेकी आहे, हे नवीन क्षेत्र आहे माझ्यासाठी. मी ऍक्च्युली एका क्षेत्रात आहे जे आपण म्हणू शकतो की ते आध्यात्मिक क्षेत्रासारखंच आहे. ते मी डिस्क्लोज करेन तुम्हाला पर्सनली कधी. मला सेकंड थर्ड लेवलही करायचं आहे. पण मला एक विचारायचं आहे मॅम, की समजा आपण हे शिकतोय म्हणून आयुष्यात एखादा बदल असा होतो की एखादी माझी गोष्ट फार छान चालू आहे आणि सडनली त्याला एक क्लोजर आलं. त्याचा अर्थ असा आहे का की ते चांगलं नाही आपल्यासाठी म्हणून निघून जाते आपल्या आयुष्यातून? नाही, असं नसतं. कधी कधी ते ब्लॉकेजेस असतात. आता समजा मी रेकीचे क्लासेस घेते, जनरली दर महिन्याला माझ्याकडे 100 नवीन ऍडमिशन असतात. पण कधी कधी मधल्या काळामध्ये असं डाऊन फेज येऊन जातो की नाही येत. तर त्यावेळेस ती जी परीक्षा असते जीवनाची, आपले जे प्रारब्ध असतं त्यानुसार आपल्या परीक्षा असतात. तर तो फेज आपल्याला नवीन आयुष्यात काहीतरी शिकण्यासाठी असतो. आयुष्यातला प्रत्येक क्षण वर्तमानामध्ये आपल्याला काहीतरी शिकवतो. म्हणून सांगते ना की पूर्ण फोर्सने जे काही जगायचं आहे ना, ते वर्तमानात क्षणांना जगा. जशी एनर्जी तुम्ही वर्तमानाच्या क्षणांना द्याल, तसंच तुमचं भविष्य बनणार आहे आणि तशा तुमच्या पाठच्या आठवणी तुमच्या निर्माण होणार आहेत. तर त्याच्यामुळे वर्तमानातला आजचा दिवस जर मला मिळाला ना, त्याला मी कसं आनंदाने फुलफिल करणार, या एनर्जीने जगण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे. दिस इज द चान्स फॉर मी. नाही मॅम, माझा प्रश्न असा आहे ना, की मी ऍक्च्युली मला रेकी खूप दिवसांपासून शिकायचं होतं. पण बऱ्याचदा असं, जसं आता त्या मगाशी एक ताई म्हणाल्या, की ते आपल्यावर बाउन्स बॅक होतं का, किंवा त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत का. आणि सिरियसली मला माझी एनर्जी डिस्टर्ब करायची नाही. म्हणजे त्या लेवलला मी अजून नाहीये की मी इतरांसाठी स्वतः सॅक्रिफाईस होईल, हे नाही माझ्या डोक्यात. तर माझ्या डोक्यात की एखादी गोष्ट आपण करू शकलो कुणासाठी तर वेल गुड गुड, म्हणजे डिस्टन्स ठेवून, की आपल्या लाईफला अफेक्ट नाही होणार. पण हा जो प्रकार आता माझ्या आयुष्यात घडला ना, तुमचं मी जेव्हा बघितलं, तुमचे पहिले 2-3 दिवस क्लासेस खरंच खूप एनर्जी देऊन गेले. पूर्ण 360 डिग्रीने विचार करण्याची पद्धत बदलली. पण झालं काय, ह्याच 10 दिवसांमध्ये ना, अशा काही गोष्टी खूप हाय फ्रिक्वेन्सीवर घडल्या, की जे काही रिलेशन्स आहेत किंवा काही लोक आहेत, वाटत होतं असं काही होईल, पण होत नव्हतं. वाटत होतं होईल, पण होत नव्हतं. आता ते क्लॅरिटी येते म्हणा, किंवा तो पिक्चर क्लिअर दिसतोय की येस, हीच व्यक्ती हे करतीये, ही व्यक्ती हे करतीये. आणि ते पिक्चर्स क्लिअर होण्यामागे कुठेतरी हे सगळं आहे का, बस एवढाच प्रश्न आहे माझा. हो मॅडम. आहे जे आपल्या जीवनामध्ये चांगलं आहे ते चांगलं वाढवण्याचं काम रेकी करते, आणि जे अच्छा, आपल्यासाठी चांगलं नाही आहे ते आपल्यापासून दूर करण्याचं काम आहे रेकी ते करते. रिमूव्ह करते. म्हणजे मला फक्त माझा क्वेश्चन एवढा आहे की समजा एखादं नातं माझ्यासाठी चांगलं नसेल, एक रिलेशन आहे सपोज, किंवा एखादी व्यक्ती आहे, गेले 2 वर्ष वाटते की ही व्यक्ती आपलं कुठेतरी युज करते. समहाव ती व्यक्ती फक्त टाइमली आपल्याला फक्त त्या वेळेपुरतं गोड बोलते,
पुन्हा ते त्यांचा मतलब संपला की पुन्हा ते बॅक टू फेज येतात आणि हे असं सतत घडतंय. पण मी डिसिजन घेऊ शकत नव्हती किंवा मला क्लॅरिटी येत नव्हती किंवा ते तेवढं रिकी क्लिअर तुम्हाला पिक्चर मला त्या गोष्टीने होऊन जातं. हळूहळू आपल्याला त्या नकारात्मक म्हणजे इंटेन्शन सुद्धा मिळतात रिकीतनं. नेक्स्ट लेवलमध्ये भविष्याचे इंटेन्शन मिळतात. एखाद्याचं तुम्ही हिलिंग करताय तर त्याचं हिलिंग करत असताना एक्झॅक्ट त्याचं रिझन काय राहिलं असेल त्याच्या लाईफमध्ये तो प्रॉब्लेम येण्याचं, हे सुद्धा त्याला माहिती नाही पण तुम्हाला कळतं. म्हणजे मॅम लिटरली काल तुमचं रेकॉर्डिंग ऐकलं मी. मला वाटतं एक 5 ते 8 पर्यंत मी ते 2 दिवसाचे रेकॉर्डिंग माझे मिस झाले होते, मी ते क्लिअर केले. 5 वाजेपर्यंत इतकी डिस्टर्ब होती की असं वाटत होतं की कुठेतरी हे स्टॉप होत आहे का. मी तुम्हाला एक मेसेज पण केलेला, माझ्या करिअरशी रिलेटेड आहे. स्टॉप होत आहे का, स्टॉप होत आहे का. एक 8-9 नंतर जेव्हा मी ते चक्रा हिलिंगचं तुमचं हे केलं, त्यानंतर 2-3 तासानंतर म्हणजे रात्री 10-11 वाजता असं विचार करताना एक असं क्लॅरिटी आली की आपल्याला काय करायला हवं. सडनली एक विचार आला. सकाळी उठल्यावरही मी जेव्हा तुमच्या काही प्रॅक्टिसेस करते तेव्हा असं वाटलं की हे करू शकतो, हे करत राहिल्यावर लाईफ पुढे जाईल करिअरिस्टिकली. आणि ते मी करणं आज जेव्हा सुरू केलं, मला तेवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्सही आला. पण मला फक्त हा प्रश्न होता की हे असं होतं का. नाही होतं. होतं ना मॅम. त्यासाठी तुमचे खूप थँक्यू. खूप थँक्यू, कारण ही क्लॅरिटी मला 2 वर्ष नव्हती आणि म्हणजे लाईफ टाईम मी ऋणी राहील तुमची, कारण ह्या एका क्लॅरिटीमुळे मी स्टक होती कुठेतरी. आता मी ते फुल फ्लेज पुढे जाऊ शकेन. थँक्यू मॅम. थँक्यू. खूप थँक्यू. खूप थँक्यू. थँक्यू. अनम्यूट करा मॅडम. माईक ऑन करा. हा बोला. मॅडम मला जेबू सिम्बॉल बद्दल प्रश्न विचारायचे. हा बोला. हा म्हटलं मग जेबू सिम्बॉल आपण काढतो तेव्हा ते तिरपे वगैरे काढले गेले तर चालतं का? काही फरक नाही पडत. आणि आपल्या त्याचा मनामध्ये आकार लहान इंटेन्शन मोठा, परफेक्ट पाहिजे. आकार लहान मोठा झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि काढताना म्हणजे असं ते अस्पष्ट झालं त्याच्यावर आपण परत रिराईट केलं तर चालतं? हो चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू. श्रद्धा सावंत. सुनंदा श्रीराव. अनम्यूट करा. सुनंदा श्रीराव आहेत का क्लासमध्ये? चलो नेक्स्ट. हा बोला श्रद्धा मॅडम. तुमचं झालंय ना बोलणं, प्रश्न विचारून? हो झालं. ठीक, हँड लोअर करून टाकायचा मग. ठीक आहे. हा अनिल सर अनम्यूट करा. हा आवाज येतोय माझा? येतोय तुला. मला हे विचारायचं होतं की जे आपल्याकडे काही क्रिस्टल असतील तर त्यांना चार्ज आपण रेकी थ्रू करू शकतो? करू शकतो, पण क्रिस्टलचं पूर्ण चार्ज करण्याचं टेक्निक हे सेकंड लेवल मध्ये शिकवलं जातं. आणि त्याच्याने ग्रीड कसं लावायचं, म्हणजे कोणी आजारी असेल वगैरे सगळं, तर क्रिस्टल थेरपी हा आपला सेकंड लेवल, म्हणजे ऍक्च्युली थर्ड लेवल मध्ये मी शिकवायची, पण तो आता आपण सेकंड लेवल मध्ये कन्वर्ट केलेला आहे तो पार्ट, क्रिस्टल चार्ज करणं आणि क्रिस्टल युज करणं. तर फर्स्ट लेवल मध्ये तुम्ही आता जसं मी सांगितलं ना, पेन घेऊन कुठलीही वस्तू चार्ज करू शकतो, पण क्रिस्टलला चार्ज करणं हे प्रॉपर टेक्निक आहे. ओके. तर तो सेकंड लेवल मध्ये पूर्ण डिटेल मध्ये, कारण नुसतं आता 1 मिनिटात नाही सांगू शकत ते. प्रॉपर त्याला सिलेक्ट कसा करायचा क्रिस्टल आपल्यासाठी, त्याच्यानंतर त्याला चार्ज कसं करायचं आणि परत रिचार्ज कसं करायचं रियूज केल्यानंतर, तर त्याला परत प्रोटेक्ट, ती एक प्रोसेस असते आणि ती 1 मिनिटात नाही एक्सप्लेन होऊ शकत. ओके ओके ओके. नो प्रॉब्लेम. बीके नेहा. प्रियंका मॅडम, प्रियंका कुलकर्णी. झालंय का तुमचं? हा मॅडम, चक्रांना हिलिंग घेत असताना कोणतं अफर्मेशन घ्यायचं? माझे 7ही प्रत्येक चक्रावर हात ठेवून चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय, दॅट चक्राचं नाव घ्यायचं, जसं रूट चक्रा. चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय स्वादिष्टान चक्र किंवा सॅक्रल चक्र, या पद्धतीने आपल्याला बोलायचं. ओके, थँक्यू. गोड नावाने कोण आहे? अनम्यूट करा.
हा बोला. मी बोलू? हा बोला मॅडम. हा. आधी तर तुम्हाला खूप थँक्यू की तुमचं सुंदर सेशन म्हणजे सगळं खूप उपयुक्त माहिती आम्हाला मिळाली रेकीबद्दल. आणि तुम्हाला विचारायचं म्हणजे आपलं रेग्युलर जी प्रॅक्टिस तुम्ही म्हणताय की रोज सकाळी उठून करायची 21 पॉइंट्स आपले, तर ते किती वेळ करायचे म्हणजे एका 21 पॉईंट पॉइंट 7 चक्रांना 21 मिनिटं, प्रत्येक चक्राला 3 मिनिटं हिलिंग द्यायचं. बर बर. आणि जर वजन वाढलेलं असेल तर चक्र बॅलन्सिंग, पाणी चार्ज आणि अन्न चार्ज याच्यावरती कमी होऊ शकेल वजन, तर त्याच्यासाठी आणखी वेगळे काही एफर्ट्स घ्यावे लागतील? थोडं डाएट बघा, कुठल्याही गोष्टी अनम्यूट करा, तुमचा माईक बंद झालाय. त्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावेच लागतील, कारण जोपर्यंत तुमचा आहार आणि व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. रेकीत तर त्याला सपोर्ट करेल, पण तुम्ही इकडे रोज जेवणाचं चुकीच्या पद्धती आहे आणि तुम्ही एक्सरसाइज करत नाही, तर नुसतं रेकीने तो रिझल्ट तेवढा चांगला येऊ शकत नाही. हा नाही, आहार तर हे आहे, पण वजन असं स्टक झाल्यासारखं झालंय. म्हणजे डाएट नक्की होतं. प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज. आता आपल्याकडे एक मी चॅलेंज घेतलेलं, आपल्याचे स्टुडंट आहे, 102 किलो वजन आहे आणि मी त्यांना, जर त्यांनी माझं व्यवस्थित फॉलो केलं तर 3 महिन्यामध्ये त्यांना कमीत कमी मला म्हणजे 80 किलो पर्यंत आणायचं आणि मग त्याच्या पुढच्या 3 महिने म्हणजे 6 महिने 70 पर्यंत त्यांना आणायचं. बर. पण मग याच्यासाठी मग मी तुम्हाला फोन करू नंतर का काय, म्हणजे तेच मलाही फॉलो करायचं असेल तुम्ही जर तुमच्याकडनं? सेकंड थर्ड लेवलला जर कंटिन्यू केलं तर मी आपल्या विद्यार्थ्यांसाठी केव्हाही माझं मदत असते. म्हणजे असं नाही की त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळ वेगळी फी भरायची आहे, वेगळं काउन्सिलिंग करायचं आहे, असं नाहीये. बर. चालेल चालेल. ओके. हो ठीक. परत एकदा बरेच लोक म्हणजे वेळ अभावी निघत आहेत, तोपर्यंत मी एक सांगते की सेकंड आणि थर्ड लेवलची ऍडमिशन करण्यासाठी 5,000 रुपये आपली फी आहे. त्याच्यासाठी माझा जो नंबर आहे ग्रुपवर दिलेला आहे ऑफिसचा, 7350246653. 29 तारखेपासून दुपारी 3 ते 4 या वेळात आपली सेकंड लेवलची बॅच चालू होईल. 5,000 ही फी आपली सेकंड लेवल आणि थर्ड लेवल मिळून आहे. सर्टिफिकेट तुम्हाला तिन्ही लेवलचे मिळणार आहे, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. नोट्स PDF मिळतील. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुम्ही मल्टिपल टाइम बॅचेस रिपीट करू शकणार आहे आणि बाकीच्या गोष्टी पण तुमच्याकडनं होणार आहे. ठीक आहे. परत आपण प्रश्नांकडे येऊया. हा, पिट्टके मॅडम बोला, अनम्यूट करा. मॅडम मला विचारायचं होतं. हा बोला. येतोय? हा बोला. येतोय आवाज. टी बॉल एक्सरसाइज आपण म्हणजे त्याचा काही ठराविक वेळ आहे का, दिवसातून एकदा करायची? हे बघा, सकाळी केली तर अतिउत्तम. नाहीच वेळ मिळत असेल तर दिवसभरात केव्हाही एकदा केली तर बेटर, पण सकाळी किंवा संध्याकाळी असा वेळ निवड. हा, आणि दुसरं विचारायचं होतं की प्राण्यांवर आपण करू शकतो का रेकी? असं प्राण्यांवर रेकी निर्जीव सजीव सगळ्या वस्तूंवर प्राण्यांवर करता येते, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके, थँक्यू. आणि छान वाटलं सेशन, खूप छान झालं होतं एकदम. थँक्यू व्हेरी मच. राजश्री सावे मॅडम. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम या सेशन बद्दल आणि ज्यांनी मला इन्स्पायर केलं त्यांना पण खूप थँक्यू. आवाज ब्रेक होतोय. मला एक प्रश्न होता की हे ऍक्टिव्हेशन प्रोसेस 21 दिवस कंटिन्यू करायची आहे, त्याच्यानंतर नाही करायची का? नाही, जेव्हा तुम्हाला एनर्जी कमी वाटते तेव्हा करायची, मग औरा क्लेन्झिंग आणि 7 चक्रांचं चार्जिंग कंटिन्यू ठेवायचं. हॅलो. 7 चक्रांचं चार्जिंग कंटिन्यू करायचं आहे. 21 दिवस करायचे कंटिन्यू, मग त्याच्यानंतर नाही करायची काही कंटिन्यू? मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा, प्रॅक्टिस कंटिन्यू करायची. असं येतोय का मॅम? नाही, आवाज ब्रेक होतोय तुमचा. ओके ओके.
ऑफलाईन पण करता येते. हा रवीना मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा ना रवीना मॅडम, माईक ऑन नाही झालंय तुमचं. हा बोला. हा मॅडम, मी 8-10 दिवसापूर्वी म्हणजे मला खूप भीती वाटायची, अचानकच खूप भीती वाटल्यासारखं व्हायचं. आणि नंतर तुमचे क्लास चालू झाल्यानंतर मला खूप म्हणजे बरं वाटतंय. पण तरी पण मला अशी जास्त माणसं दिसले किंवा जास्त अशी गर्दी दिसली तरी पण मला भीती वाटते किंवा मला हा प्रॉब्लेम होतोच, जसं थरथरल्यासारखं वगैरे. तर त्यासाठी मी आपल्या ह्याच्यातलं काय करू शकते किंवा काय करता येईल मला, जे तुम्ही आता शिकवलं 5 त्याबद्दल? चक्रांची प्रॅक्टिस करा, अफर्मेशन हा रोज द्या व्यवस्थित, आणि नेक्स्ट लेवलला जर तुम्ही आलात तर मग तुम्हाला तिथे डिटेलमध्ये औरा क्लेन्झिंग आणि याच्या ज्या डिटेल पद्धती सांगितल्या जातात त्याच्याने अजून आपल्याला बेनिफिट होतो. कारण रेकी लेवल 1 ची जी आपण अटेनमेंट घेतलेलं आहे ही एनर्जी फक्त आपली 10% आहे. हा ठीक आहे. चालेल, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू व्हेरी मच. रेश्मा मॅडम अनम्यूट करा. बोलू का मॅडम? हा बोला. नाही, मला एक पर्सनली तुमच्याशी बोलायचं होतं, तर 6 नंतर कॉल केला तर चालेल का? मी चालेल. कारण की 2-3 प्रश्न जरा पर्सनली आहेत, तर ते तुमच्याशी आज नका करू, बोलायचे आज होते. संध्याकाळी थोडं मी बाहेर जाते. उद्या हा, तुम्ही नंतर कॉल करा. उद्या 10 सकाळी. हो. ओके ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके. नेक्स्ट स्मिता सुधीर कुसे अनम्यूट करा. मॅडम नमस्कार. मॅडम नमस्कार, बोला. तुमचं सेशन घेऊन मला मी म्हणजे आभारी आहे, खूप छान वाटलं. मला हे विचारायचं आहे, आपण फोटोवरून निगेटिव्हिटी काढू शकतो का, फोटो बघून? सेकंड लेवल मध्ये, पहिल्या लेवल मध्ये नाही. 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 आणि दुसरा प्रश्न माझा, ऍक्टिव्हेशन वगैरे जे करायचे ते आपण सकाळीच करायला पाहिजे का, तर दुपारी वगैरे किंवा 2 तासांनी नंतर करू शकतो का? नाही, करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सकाळची तुमची घाईची आटोपल्यानंतर जेव्हाही वेळ हा मिळतो तेव्हा म्हणून करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चालेल ना, तेच विचारायचं. आणि मला जर कधीही म्हणजे तुमच्याशी बोलायचं वाटलं तर बोलू शकते ना? मॅडम बघा, आता जर आपण विचार केला तर आपले कमीत कमी 10,000 प्लस स्टुडंट आहेत. ठीक आहे. हो. आणि दर महिन्याला त्याच्यात 100 नवीन स्टुडंट ऍड होत असतात. आणि मी तेवढं माझ्या कॅपॅसिटीनुसार तेवढे स्टुडंट जास्तीचे घेते. ऑफलाईन मध्ये आपण जर या सेशनचे पकडले तर दर महिन्यात त्याच्यात 1000 स्टुडंट नवीन ऍड होतात. बरोबर आहे, जे रेकॉर्डिंग बघतात आणि लाईव्ह सेशन करतात. तर सगळ्यांशी बोलणं शक्य नाहीये, पण माझा प्रयत्न हा असतो की तुम्ही जर व्हॉट्सअप मेसेज टाकला तर मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. पण तो व्हॉट्सअप मेसेज माझ्या ऑफिस म्हणजे 73 वाल्या नंबरवर टाका, कारण तो नंबर ऑफिशियली बघितला जातो. एक दिवसात एकदा तरी माझ्याकडनं बघितल्या जातात. बाकी आपले सगळे नंबर स्टाफकडे असतात. तर त्यांच्याकडनं जर तुमचा मेसेज नाही बघितला गेला किंवा माझ्यापर्यंत नाही पोहोचला तर मिस होतो. पण डिरेक्टली फोन करण्यापेक्षा मेसेज टाका. मी फ्री असली तर नक्की तुम्हाला कॉल बॅक करते. कारण कसं आहे, आता जसं लाईव्ह सेशन आपलं 2 वाजतापासून चालू झालंय आणि कंटिन्यू आहे शेवटचा हँडरेस संपेपर्यंत, तर तोपर्यंत तर मी कुठला फोन उचलू शकत नाही. माझा फोन सुद्धा माझ्याजवळ नाही आहे. ठीक नाही आहे. नाही मॅडम, तसं नाही, केव्हा तरी म्हणजे हा मला तर म्हणजे कसं बिलकुल काही नक्की. इथे बोलू शकत नाही ना मी, हो, तर तर तुम्ही काही मला जण. मेसेज टाकून ठेवा, नक्की आपण बोलू त्याच्यावर. हा, ओके ओके, थँक्स मॅडम, थँक्स. ओके, थँक्यू. थँक्स. वर्षा मॅडम अनम्यूट करा. मॅम मला हे विचारायचं आहे, आपण जे बोलतो ना का रेखीला पहिला कॉल करूया, तर ते म्हणजे नेमकं काय करायचं मला ते एकदा तुम्ही सांगाल का? रेकीला कॉल करणं म्हणजे प्रार्थना सांगितले ना, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना करणं म्हणजे रेकीला कॉल करणं. थँक्यू. आणि अजून एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. हा बोला. आता ह्या क्लासमध्ये माझी मम्मी पण अटेंड करते, तर तिचं काय झालं, एक मागच्या वर्षाची एक रिसिप्ट होती, तर ते ड्रॉवर मध्ये ना ती खूप म्हणजे पाहिजे होते अर्जंटली, तर ती रिसिप्ट शोधता ते म्हणजे तुझी ना प्रत्येक रिसिप्ट काढून भावाने अगोदर चेक केली तर त्याच्यात काही भेटली नाही. सहज मम्मीने ना दुपारी म्हणजे असं एक इन्फॉर्मेशन बोललं त्या रिसिप्ट, आणि ती शोधता शोधता विदिन 5 मिनिट्स मध्ये ती रिसिप्ट म्हणजे त्याच याच्यात जे भावाने बघितलं होतं त्याच्यातूनच रिसिप्ट परत पुन्हा मम्मीला भेटली. म्हणजे हा एक काही बोलू शकतो माहिती नाही,
आणि सेम तसंच एक याच्याबरोबर झालं. वडिलांचं आधार कार्ड भेटत नव्हतं. ते शोधते हरवलं का, म्हणजे त्या टेन्स मध्ये होते. तर एक अफर्मेशनच बोलायला लगेच म्हणजे सहज मम्मीने म्हटलं पप्पांच्या पॉकेटमध्ये असं असेल का दरवाजाच्या पाठी. तर चेक करता करता लगेच त्या बॅग मध्ये सहज एक हात गेलं आणि हात चेक केलं तर त्याच्यामध्ये ते आधार कार्ड भेटलं. म्हणजे हा एक्सपिरियन्स असा आणि हा नाही, आता तुम्हाला एक सांगते की झाले 2-1 वर्ष आधीची गोष्ट, 2-3 वर्ष आधी आपल्या एक स्टुडंट होत्या. त्यांच्या ना बँकेचे पूर्ण जे चेकबुक आणि सगळे अकाउंट्स आणि सगळे जे महत्वाचे पेज हे होते ते बँकेत गेले आणि बॅग तिथेच त्यांची गहाळ झाली, म्हणजे कोणीतरी ती नेली आणि ती बॅग मिळतच नाही. तर मग आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडला की बॅग मिळून नाही राहिली बुवा, नेमकं काय करायचं. आणि पोलीस कंप्लेंट केली आणि सगळं महत्वाचे म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीचं वगैरे काहीतरी चालू होतं आणि मोठे चेक त्याच्यात लिहून ठेवलेले होते. आता काय करायचं हे टेन्शन आलं. त्यांनी इकडे घरी फोन केला तसा त्या मॅडमनी रेकी चालू केली. हसबंडच्या हातून बॅग मिस झाली. तर त्याच्या 2.5 तासामध्ये ती बॅग त्यांना परत मिळाली. म्हणजे ज्यांनी नेली होती बरोबर, पोलिसांचा इतका लवकर पत्ता लागतो का, पण ती त्यांना बॅग मिळाली. तर ह्या अशा भरपूर गोष्टी असतात की एका व्यक्तीचा पासपोर्ट मिळत नव्हता, तो सापडला. गव्हर्नमेंट ऑफिस मधली फाईल सापडत नाही, तर मग ते शोधायसाठी तर नक्की तुम्ही बेनिफिट मिळतो याच्यात. हो, आम्हाला तो बेनिफिटचा आम्ही एकदम म्हणजे एक्सपिरियन्स घेतला. विदिन आता हे 2-3 दिवसाचीच गोष्ट आहे. चला, छान छान. थँक्यू सो मच. थँक्यू. हा, रोशनी चव्हाण मॅडम, अनम्यूट करा. हा, बोला मॅडम. मॅडम मॅडम नमस्कार. आज चांगलं मस्तच अनुभव आला वगैरे. पण मॅडम आहे ना, मी आता तुमचा क्लास सुरू होण्याच्या अगोदर 8 दिवस अगोदर मी दुसऱ्या एका मॅडम कडून ट्रीटमेंट घेतली होती. असं त्यामुळे तुमचं होतं त्या दिवशी मी घेतली नाही. आणि आता सध्या म्हणजे माझा 12वा दिवस आहे. मी प्रॅक्टिस करतेय. पण ते ना आम्ही 24 पॉइंटवर 3-3 सेट हे करतोय सिम्बॉलची. असं त्यांनी सांगितलेलं तसं माझं चालू आहे वगैरे असं. आणि मग आता मी ही तुम्ही सांगितलेली पद्धत अप्लाय केली तर चालेल का? चालतं. बघा, 24 पॉइंट म्हटलं की 72 मिनिट. आज सगळं जीवन धकाधकीचं झालेलं आहे आणि 72 मिनिटं त्याच्यासाठी 5 मिनिटं औरा क्लिन्झिंग, एवढा वेळ कुणाकडे नाहीये स्वतःला द्यायला. म्हणून ते आपण 21 मिनिटाचं मेडिटेशन सांगतो आणि त्याचाही रिझल्ट आपण डिरेक्टली चक्रांवर वर्क करतो. तर त्याच्यामुळे आपल्या भारतीय ऋषीमुनींनी चक्रांचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे निश्चितच त्या चक्रांचा आपल्याला फायदा होतो. बरं, आणि मॅडम एक विचारायचं होतं की माझं ना कॅटरिंगचा बिझनेस आहे आणि माझं हे आहे असं प्रीमिक्स वगैरे बनवण्याचा बिझनेस आहे, असं प्रीमिक्स वगैरे असं. तर मी ह्याच्यावर कसं अफर्मेशन द्यायचं आणि काम करायचं, हा बिझनेस मला वाढवायचा आहे. मॅडम, हे लेव्हल 1 मध्ये नाही आहे पॉसिबल. बिझनेस वगैरे ग्रोथ करण्यासाठी सेकंड लेव्हल मध्ये आपण विश बॉक्स, मनी बॉक्स करायला शिकवतो. बऱ्याच लोकांनी मनी बॉक्स बद्दल विचारलं, पण ते फर्स्ट लेव्हलचा भाग नाही आहे. मनी बॉक्स तयार करणं, विश बॉक्स तयार करणं हे आपण सेकंड लेव्हल मध्ये शिकतो आणि त्याच्यानुसार मग आपण ते प्रॅक्टिस करू शकतो. बरं, आणखीन एक विचारायचं आहे की माझी मैत्रीण आहे ना, ती माहीकरी शिकली आहे असं. तर मी कधी तिच्याकडे गेली ना की ती मला लाईट्स देते असं. तर ते घेतलं तर चालेल ना? आता माझं ट्रीटमेंट झालंय तर काही प्रॉब्लेम नाही, घेऊ शकता. हा, कारण का मग तिच्याकडे गेलं आणि ती नाही म्हणणार, म्हणजे तिला नाही म्हणायचं कसं असं. मग तसा काही प्रॉब्लेम नाहीये ना? काही अडचण नाही. आणि मला आहे ना एवढं जास्त स्पंदन जाणवत नाहीये, त्याचं काय कारण असेल? ऍक्टिव्हेशन नंतर 21 दिवस प्रॅक्टिस करता करता प्रत्येकाच्या बॉडीची एनर्जी वेगवेगळी असते. तर प्रत्येकाला ती एनर्जी वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत असते. कधी जास्त कधी कमी असं असतं. हो. चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू. हा, कोमल, अनम्यूट करा. मॅम, क्वेश्चन कसं आहे म्हणजे माझ्या भावाबद्दल आहे. त्याला ऍक्च्युली स्टोन झालाय आणि 1 महिन्यापूर्वी झाला होता. त्याला मेडिसिन वगैरे सर्व चालू, रिपोर्ट काढला, खूप नॉर्मल आहे. आणि त्याचं मेडिसिन वगैरे घेतले त्यांनी, आता ॲलोपॅथी घेतलेला आहे. मग ते फरक थोडा आहे, बट त्याला कसं मधूनच इथे ओटीपोट दुखतं. मग मी कुठलं हिलिंग देऊ शकतो त्याला? मॅडम, पिलोवर लोकल बॉडी पार्ट औरा घोषित करा आणि सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करा आणि हिलिंग करा. आणि दुसरं, ज्या राजमा बीचं सांगितलं की नाही, ओके. राजमा बी इथे लावायचे आहेत त्या. ठीक आहे. ओके. हे बघा, या ज्या राजमा बी आहे की नाही, समजा ही जी राजमा बी आहे की नाही,
हा हा त्या एकमेकांकडे फेसिंग. समजा आता बीच हे हा जो भाग आहे ना पांढरा, हा 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 इकडे म्हणजे कुठे आला पाहिजे, या साईडने, म्हणजे आतल्या बाजूने आला पाहिजे पांढरा भाग, आणि दुसऱ्या बीचा आतल्या बाजूने आला पाहिजे. तसं फिरवून त्याला व्यवस्थित लावायचं किडनी पॉईंटवर. ओके. जो आपला कडधान्य मधला असतो तोच ना राजमा? कडधान्यामधला राजमा आहे तो, किंवा मग जे काय म्हणतात त्याला, चवळीची बिया असतात ना, हा हा ओके या वाल्या, ओके ओके. हा छोट्या. या यूज करू शकतो, छोट्या. ओके चालेल, ठीक आहे. मग पहिला पिलोवर हिलिंग करते तसं. किलोवर हिलिंग करा रोज, आणि त्याच्यासोबत हे पॉईंट लावा, खूप लवकर फरक पडतो. ओके चालेल, ठीक आहे मॅम, थँक्यू. ठीक, ओके. निलिमा मॅडम. अनम्यूट करा. हा नमस्कार. बोला. नमस्कार. हा नमस्कार. मी आधी खूप म्हणजे तुमच्या रेकी शिकल्यापासून ना माझ्या अंगात खूप आळस होता. तो आळस होता काय निघून गेलाय. आणि काही म्हटले बस जे होते ते आजार मी बघितले नाही, पण ती मॅडम व्हिडिओ आवाज बघितले. आवाज ब्रेक होतोय मॅडम तुमचा, नेटवर्क. हा मी तुमचे व्हिडिओ बघितले, म्हणजे मिस झालते माझे क्लास मिस झालते, तर मी व्हिडिओ बघून मी परत केले. तर तुमचं इतकं थँक्यू आहे, थँक्यू की मला ते रेकीपासून मला उत्साह आलाय. या अंगात ऍक्च्युली एक एनर्जी जी असते की ती एनर्जी निर्माण झाली. थँक्यू. छान, थँक्यू. अर्चना डोळस मॅडम, अनम्यूट करा. अर्चना मॅडम. हा काय मॅडम काय नाही, ती माझ्या मम्मी बसली आहे ना, रश्मी डोळस हा हा आणि सुचिता वेल्हाळ म्हणून आत्या आहे, त्यांना ते हँड रेज वगैरे कळत नाही ना जरा. एक मिनिट तर मॅडम, मला ना 122 लोक आहेत, त्यांना शोधायला थोडासा वेळ लागेल. फक्त त्यांचं नाव घ्या, रश्मी डोळस म्हणून. व्हिडिओ ऑन करा म्हणा त्यांना, व्हिडिओ ऑन करून हात दाखवा म्हणा, म्हणला म्हणजे तेच तिला कळत नसणार बहुतेक. नाही. व्हिडिओ ऑन केल्याशिवाय मॅडम मी कसं त्यांना बघणार. नाही, नाव बोला म्हणजे त्या व्हिडिओ ऑन करते. रश्मी डोळस. रश्मी डोळस आणि कोण, सुचिता मॅडम. व्हिडिओ ऑन करा बरं. रश्मी डोळस आणि सुचिता मॅडम कुठे आहेत? व्हिडिओ ऑन करा. नाही ना, नाही सापडत आहे मॅडम. थोडं त्यांना नाही तुम्ही काय? एक मिनिट. सुचिताचं आडनाव काय? अनम्यूट करा. वेल्हाळ वेल्हाळ. हा वेल्हाळ मॅडम, जरा माईक ऑन करा बरं. मी तुमचा माईक ऑन करायला परमिशन दिलेली आहे. सुचिता मॅडम, त्यांना माईक ऑन करणे नाही जमत आहे कदाचित. होय होय, तिला बोलले मी अनम्यूट कर म्हणून, तर तिला तेच तिचा नातू आला असणार आता शाळेतनं. तिला बोललेले मी, तो आला तर त्याला सांग म्हणून. हा काय आहेत, माहिती. मला पण त्यांना माईक ऑन हो नाही करता हो. येत आहे. हा हा हा. ठीक आहे, चालेल. असू दे मॅडम. ओके, चालेल थँक्यू. चालेल. ओके. थँक्यू. चला, तुम्हीच तुमचा अनुभव शेअर करून टाका. कुठे गेल्या अर्चना मॅडम? तुमचा असं तुम्ही हो हो. सेकंड. हा हा हा. चालेल चालेल. हा नमस्कार मॅडम, मी तुमच्याकडनं सेकंड लेवलची दीक्षा घेतल्यानंतर मी डिस्टन्स हिलिंगचं साठी तुम्ही जे शिकवलं, तर ते मी माझ्या आत्यावर केलं. ऍक्च्युली आत्याला माझ्या हेल्थ प्रॉब्लेम्स मोठे मोठे आहेत, पण मी म्हटलं चला आपण थोडासा आपला घरी थोडासा आपला वाटा घेऊन करावा. आणि तुम्ही सांगितलं होतं की नाही, प्रॅक्टिस महत्वाची आहे, ती केल्याशिवाय तुम्हाला डिस्टन्स हिलिंगचं कळणार नाही. तर मग मी आत्याला फोन केला, मग तिने मला फोटो वगैरे व्हॉट्सअप केला. मग मी तो प्रिंट वगैरे आणली, मी तुम्हाला दाखवलं पहिल्या वेळेला. मग मी तेव्हा केलं तेव्हा ती म्हणाली की मला थोडं बरं वाटलं. मग मी दुसऱ्या दिवशी पुन्हा केलं तर ती म्हणते मला असं तिथे ओढल्यासारखं, आणि मला तिला खूप बरं वाटायला लागलं. पण तिला थोडंसं त्याच दिवशी आपलं 7 चक्रांचं मेडिटेशन होतं, मग ते तिने केलं. फर्स्ट लेवलला बसतीये ना ती, मग ते तिने केल्यामुळे तिला ते जरा थोडंसं, मग नंतर तिला एका तिच्या ते हे ब्रह्मकुमारीचं आहे तिथं जायचं होतं. मग तिथं जाताना वाटतं तिला, येताना वाटतं म्हणत होती माझा अंग जड झालं. पण मी नंतर फोन लावून तुम्हाला फोन केल्यानंतर मी तिला विचारलं कसं वाटते का आता हळूहळू, तर नाही आता हळूहळू मला थोडं बरं वाटतंय म्हणाली. आणि म्हटलं पण तू म्हटलं दैनंदिन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर ती बोलली की हा. आणि मी तिला आजच मगाशीच फोन लावून सांगितलं, अगं तू तुझं हे व्हिडिओ पण ऑन ठेवत जा, आणि म्हटलं त्या अनम्यूट करतात
तेव्हा ते तेवढं त्या दोघी पण सुशिक्षित आहेतच, म्हणजे ती पण नर्स होती आणि ही पण प्रायमरी टीचर माझी मम्मी. पण ते काय झालं, मोबाईल हा विषय त्यांचा जास्त नाहीये, महत्वाचं. त्यामुळे अर्चना मॅडम प्लीज एक्सप्लेन हा करा की हा डिस्टन्स सिलिंगने आपण लाईव्ह सेशन मध्ये सेकंड लेवलचं प्रॅक्टिकल घेतलं तेव्हा तुम्ही हा कुठे गावाला होता, तुमच्या आत्या हा कुठे मी होत्या? हा मी बेळगावला होते, कर्नाटकात मॅडम. हा आणि आणि माझी आत्या आत्या होती शृंगारतळीला, रत्नागिरीमध्ये. हा आणि 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 एक ती माझी कझिन बसते म्हटले ना, प्रतीक्षा, तिने माझ्या मम्मीला केलं. ती पण माझ्या बरोबर म्हणजे बेळगाव मध्येच. आणि माझी मम्मी श्रीवर्धन रायगड मध्ये, रश्मी डोळस म्हणून असं. हा त्यामुळे तिला पण मम्मीला पण बहुतेक छानच वाटलंच ना, तिने काय पुन्हा फोन नाही केलं, नाही तर तिचं जरा दुखलं तर ती लगेच फोन करते. आणि भाऊ पण म्हणाला गेली आहे वॉकिंगला म्हणजे मी म्हणून. जे म्हटलं होतं तुम्हाला लेव्हल 1 मध्ये की डिस्टन्स सिलिंगचं प्रॅक्टिकल सक्सेस होतं, ते झालं की नाही? हॅलो अर्चना मॅडम, आवाज हा येतो? हा. ओके मॅम, ओके, थँक्यू मॅडम, हा थँक्यू. नाही नाही, डिस्टन्स सिलिंगचं प्रॅक्टिकल सक्सेस झालं ना तुमचं? हो सगळे हो, विचार झालं झालं मॅडम. आता काय झालं माहितीये, 2 दिवस ना मला कामामुळे तिला आत्याला डिस्टन्सिंग देता नाही आली, तर आज बघते मी, संध्याकाळी करते मी तिला चालेल फोन लावून चालेल. असं. ओके, हा बरं चला बरं, ठीक, ओके, थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. अजय कुलकर्णी सर बोला. हा बोला. हा नमस्कार मॅडम, मी नमस्कार बोला. कडे बोलते. हा हा. रत्नागिरीहून. काय आहे आवाज नेटवर्क, विचारायचं होतं आवाज नाही की येते मॅडम, आवाज नाही येते. आवाज शक्तिपाताच्या वेळेला ना मला अशी पांढरी वर्तुळ अशी अगोदर अशी दिसली, हा हा अगोदर अशी येताना दिसली आणि मग नंतर इकडनं अशी स्ट्रेट होताना दिसली. आणि त्याच्यानंतर ना एक हे दिसलं, चेहरा दिसला एक, आणि असा असा हात दिसला मला, पांढऱ्या कलर मध्ये असा हात दिसला. तर ते आहे. मॅडम तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय, थोडं नेटवर्क चेक करा, ठीक आहे? आपण तो नंतर घेऊ तुमचा प्रश्न. हा प्रशांत सर बोला. मॅडम नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा बोला सर, मी नमस्कार. काय म्हणतो, सेकंड थर्ड घ्यावी का चालतं घेतल्यावर मध्ये सगळं? काय सर प्रश्न, आवाज नाही येत आहे, बोला. फर्स्ट लेवल आता चालू आहे आपली, ओके. हा हॅलो. त्याचे हा. 21 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर सेकंड लेवल घ्यायची. आता बघा आपला नियम कसा असतो, सेकंड लेव्हल मध्ये तुमचं अटेनमेंट होणार, त्याच्या सेकंड लेव्हलचं अटेनमेंट व्हायला अजून 10 दिवस बाकी आहे, ठीक आहे? म्हणजे नेक्स्ट सॅटर्डे कडे आपलं अटेनमेंट होईल, त्याच्यानंतर त्याच्या 10-12 दिवसांनी थर्ड लेव्हलचं अटेनमेंट. आणि जी काही आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे लाईफ टाईम, ती थर्ड लेव्हल नुसार करायची आहे. 100% रेकीच्या ऊर्जांनी जर केली. आता जे लोक इथेच थांबतील ते नियमित प्रॅक्टिस काही दिवस करतील, 7-8 दिवस. पण तुम्ही जेव्हा 1-1.5 महिना माझ्या कनेक्शन मध्ये कंटिन्यू असता, रोज विचारलं जातं प्रॅक्टिस केली आहे का, मग कुठपर्यंत अनुभव आले, जसं आता डिस्टन्स सिलिंग तुमचं सक्सेस झालं का, बीच बॉक्स तुम्ही रेडी केला का, हे सगळं प्रॅक्टिकल तुमच्याकडनं करवून घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू जी प्रॅक्टिस, कारण सवय होऊन जाते रेकीची आपल्याला, आणि मग जी प्रॅक्टिस करताना तर मग रिझल्ट फास्ट यायला लागतात. आणि इथेच जर विचार केला की मॅडम मी परत विचार करणार, आणि मग तर ती एनर्जी आपण तिथेच थांबवतो, ठीक आहे? तर त्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं वर्क करावं लागेल. आणि आणखी मॅडम, आपण ऍक्टिव्हेट करताना हात करतात. हॅलो. हा येतोय आवाज, थोडा ब्रेक होतोय, बोला. रेकी ऍक्टिव्हेट करताना हात केले जातात, ओके. हा आपण ती प्रोसेस नंतर पण करायची. नंतर नंतर पण करायची, प्रत्येक चक्राच्या वेळेस नाही, नंतर तुम्ही करू शकता. सर आवाज नाही येत आहे तुमचा पण. हा मॅडम थोडा बाहेर आहे. हा हा ठीक. रुपाली सावंत. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आवाज येतोय बरोबर? हो हो येतोय, बोला. माझा पहिला अनुभव असा आहे की तुमचा क्लास जॉईन करायच्या आधीपासून माझी तब्येत डाऊन होती, आहे अजून पण. म्हणजे मला अचानक चक्कर यायला सुरू झाली, मला कारण पण काय कळलं नाही, काय नाही. अचानक सकाळी उठली तेव्हापासून चक्कर यायला लागली, पूर्ण दिवस झोपून काढला होता त्या दिवशी. नंतर 2-3 दिवसांनी डॉक्टरकडे जाऊन औषध आणलं, 2-3 दिवस औषध घेऊन बरं वाटलं होतं. नंतर मग आपलं क्लासनी जॉईन केला तुमचं, ते आपलं सकाळी शक्तिपात पण घेतला होता. पण मला तेव्हा एवढं फील नाही झालं, कारण मी स्वतःच डाऊन होती तेव्हा.
तर नंतर मग 2 दिवसानंतर आता हे तुमचं आपलं काल जे मेडिटेशन झालं, ते मेडिटेशन केल्यानंतर मला 2 दिवसांनी थोडं बरं वाटलं. 2 दिवस कंटिन्यू मेडिटेशन केल्यानंतर. आणि आज माझं मेडिटेशन राहिलं, सकाळी मी मेडिटेशन केलं नाही आज. तर आज सकाळी मला परत थोडस हे झालं, गरगरलं. तर डॉक्टरने मला सांगितलं की म्हणजे तुम्हाला थोडा आराम करायला लागेल आणि जरा मानेची मुवमेंट कमी करा, हळू करा, नाहीतर मग पट्टा लावायला लागेल. सगळं स्कॅनिंग वगैरे आपलं झालेलं आहे, त्यांनी नॉर्मल आहे म्हणून काही तसा त्रास नाहीये, पण होईल म्हणून. पण मला हा अनुभव आला की जेव्हा मी तुमचं मेडिटेशन केलं तेव्हा मला थोडं बरं वाटलं, रिलीफ वाटलं. आणि माझ्या आईने सुद्धा केलं. माझ्या आईचं वय आता 73 आहे. तिने पण घेतलं तुमच्याकडनं सगळं क्लासेस. ती रोज अटेंड करते माझ्या बरोबर. तिला माझ्यापेक्षा खूप जास्त अनुभव आले चांगले, कारण ती पूजा वगैरे तिचं मेडिटेशन खूप छान आहे, म्हणजे ती करते जप वगैरे. आणि मला तसं जमत नाही पहिल्यापासूनच, म्हणजे मला कॉन्सन्ट्रेशन जमत नाही. मी कुठला जप करायला बसली की माझ्या डोक्यामध्ये भरपूर नको ते विचार येत राहतात, माइंड डायव्हर्ट होतो माझा लगेच. याचं कारण मला समजत नाही. मग ते ह्याच्यामध्ये माझं क्लिअर होऊ शकतं का? बिलकुल बिलकुल. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिसनी पुढे जाल ना, तसा तसा तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. ओके. आणि प्रश्न माझा हा होता की म्हणजे आपल्याला समजा आता मला रेकी करायची आहे पुढे, दुसरा तिसरा लेवल मला करायचा आहे, तर मी स्वतः म्हणजे कॉन्फिडन्स मला नसतो की मी हे करू शकते का. मला करायचं आहे पण मी करू शकते का. आता मी न्यूमरोलॉजीचा क्लास केलाय, पूर्ण माझं न्यूमरोलॉजी झालेलं आहे, पण मी लोकांना सांगते ना, मी असंच लोकांना काही सांगितलं कोणाचं बघून तर त्यांचं तसं घडतं, त्या ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टी तशा होतात. पण मला कोणाला म्हणजे पैसे घेऊन त्यांच्याकडनं आपण बोलतो ना जसं प्रोफेशनली चालू करायची माझी हे होत नाही, त्याच्यासाठी कॉन्फिडन्सच येत नाही मला. त्याच्यासाठी आमचा एक 1 CR क्लब आहे, तो जॉईन करा, ज्याच्यात आम्ही 1 लाख रुपये महिना कसा कमवायचा याचं ट्रेनिंग देत असतो. ओके. पण मग हे जे आहे की मी रेकी मला करायचे तर मी करू शकते का, हा जो माझा प्रश्न आहे. त्याच्यावरती काही मला एकाने सांगितलं होतं की तुमचा ओरा खूप डाऊन आहे म्हणून माझा. हा हा. तर तुझ्या मी खूप ओऱ्यामध्ये तुझ्या खूप निगेटिव्हिटी वगैरे अशी आहे, तुझा ओरा खूप डाऊन आहे, त्याच्यामुळे तुला सारखं असं हे होत राहतं काय नाही. तर ते खरं आहे का, म्हणजे असं तुम्ही माझा आता ओरा बघून तिथून सांगू शकता का? 1 मिनिट. सध्या कुठे आहात तुम्ही? सध्या मी कर्जत मध्ये आहे. कर्जत. खरंच डाऊन आहे मॅडम, टोटल डाऊन आहे. तुम्हाला तुमच्या एनर्जी लेवलवर खूप वर्क करायची गरज आहे. ओके. आणि हे हळूहळू चक्रांना चार्ज केल्याने, ऍक्टिव्हेट केल्यानेच पॉसिबल होणार आहे. अन्यथा बाकी साधना करून औरा डेव्हलप करायला खूप वेळ लागतो. ओके. मग मी सेकंड लेवल आणि थर्ड लेवल करू शकते की नाही करू शकत? नाही त्याच्यानेच तुम्हाला बेनिफिट होईल. एक एक्स्ट्रा पॉवरची जी एनर्जी लागते ना, तर ती एनर्जी तुम्ही याच्यातनं मिळवू शकता. ओके, ठीक आहे मॅडम. ओके, ठीक. हा बोला अर्चना मॅडम. माईक ऑन करा ना, माईक बंद झाला परत तुमचा. हो का? हा बोला. हा, मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहे. तर माझ्या अभ्यासासाठी आणि मुलांच्या अभ्यासासाठी आपण एनर्जी हिलिंगची प्रोसेस काय करायची? एनर्जी हिलिंग साठी जे तुम्हाला आज मगाशी जे आपण प्रॅक्टिकल घेतलं ना, हा, तर ते आपण हे करू शकतो. आणि कॉन्सन्ट्रेशन वगैरे, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी आणि आकलन शक्ती त्यांची वाढण्यासाठी आज जे सिम्बॉल सांगितले ते तुम्ही सिम्बॉल युज करू शकता. हो का? आणि तुम्ही जर सेकंड लेवलला आला तर त्याच्यात तुम्हाला प्रॉपर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करण्यासाठी वगैरे तुम्हाला प्रॉपर विशबॉक्स टेक्निक शिकवली जाते, ज्याच्यातनं आपल्या सकारात्मक इच्छा कशा पूर्ण करायच्या ते आपण बघतो त्याच्यात. हो का? ठीक आहे, थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. ओप्पो 2591 कोण जॉईन झालेला आहे? अनम्यूट करा. येत नाही रे. कोणाचा माईक ऑन राहिलेला आहे? हा, क्षीरसागर मॅडम बोला. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. मला पण असं जरा घाबरल्यासारखं वगैरे व्हायचं.
ऍसिडिटीचा खूप त्रास होत होता, त्याच्यामुळे म्हणजे अशी मी खूप डाऊन लेवलला जायचे. पण आता रेकीचा क्लास केल्यानंतर मला इतकं छान वाटतंय, म्हणजे माझं मलाच खरं वाटत नाहीये की 2-3 दिवस मला म्हणजे असा प्रश्न पडला की यार मला त्रासच झाला नाही. असा विचार नाही करायचा. जो हो रहा है हा अच्छा उसका स्वीकार करते जाओ. हा तसं झालंय. आणि मला एक विचारायचं होतं मॅडम, मुलाचा जर हट्टीपणा वगैरे कमी करायचा असेल आणि त्याचा राग वगैरे कंट्रोल डिस्टन्स मध्ये सेलिंग करायचा असेल तर काय करायचं? डिस्टन्स सेलिंग आणि त्याचं अन्न पाणी चार्ज करून द्या. कपड्यांना सुद्धा चार्ज करा. आणि एक मॅडम, प्रेग्नन्सी मध्ये रेकीचा वापर केला तर चालतो ना? चालतो. दुसऱ्यांसाठी कमी करायचा, स्वतःसाठी करायचा. अच्छा, तेच विचारायचं होतं मॅडम मला. थँक्यू मॅडम. थँक्यू. हा बोला मॅडम. मी काय अनम्यूट करा. नाही होते का अनम्यूट? KR काय निकिता. हा बोला. हॅलो मॅम. हा बोला. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. खूप छान वाटलं तुमचं 10 दिवसाचं सेशन केलं मी. आधी तर मला काहीच माहिती नव्हतं म्हणजे रेकी म्हणजे काय. माझ्या मिस्टरांकडनं मला माहिती म्हणजे कळलं ते. आधीचा फर्स्ट व्हिडिओ तर मी असाच पाहिला म्हणजे की बघते मी फक्त म्हणून असं. पण नंतर जेव्हा पाहिलं आणि खरंच मी ते सांगताय तुम्ही तसं ते प्रॅक्टिस वगैरे करते त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि मी रेग्युलर करते ते आता. प्रश्न माझा असा होता मॅम की तुम्ही ते जे ओरा क्लिन्झिंग पावडर सांगितली होती मी ते Amazon वरती पाहिली मॅम. ती आहे पण मग त्याच्यासोबत ऑइल वगैरे नाहीये. आणि मग तो ऑइल असेल तर मग त्या ऑइलचा यूज कसा? औरा क्लिन्झिंग पावडर जी Amazonवर मिळते ना त्याच्याबद्दल मला तर काही माहिती नाहीये. म्हणजे आमचे मला माहिती नाही मी चेक केलं जस्ट त्यावर तर आमचे मग जे सगळे प्रोडक्ट असतात जे आम्ही बोलवतो जसं क्रिस्टल गुजरातला ओरिजिनल मिळतात. तुम्हाला माहिती आहे की क्रिस्टल गुजरातला डायमंड सिटी म्हटलं जातं. म्हणजे ठीक आहे. तर ते आमचे सगळे क्रिस्टल येतात ते गुजरातवरनं येतात. औरा पावडर वगैरे सगळे जे प्रॉपर जे ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे जिथून ओरिजिनल मिळतं तिथून आमच्याकडे बोलवलं जातं आमच्या टीमकडे आणि त्याच्यामुळे ते तुमच्याकडे जे पोहोचेल ते ओरिजिनल पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे. ओके. मग तुम्ही ते देणार होते मॅम काहीतरी लिंक वगैरे काहीतरी सांगणार होते ना तुम्ही? तर ते तुम्हाला जे ऑर्डर येतात त्या पर्सनलवर सांगा की तुम्हाला औरा पावडरची रिक्वायरमेंट आहे आणि त्याच्यात ती तुम्हाला ती पाठवली जाईल. पुढचे डिटेल्स तुम्हाला त्या 73 वाला जो आपला ऑफिशियल नंबर आहे 7350 ज्याच्यावर व्हॉट्सअप माझ्या पुस्तकाचा डीपी आहे. ओके ओके. तर ते तुम्ही बघा. ठीक आहे. हो थँक्यू मॅम. आणि अजून एक होतं मॅम. मला ना सर्दीचा खूप जास्त त्रास आहे म्हणजे शिंका वगैरे येणं तर त्याच्यासाठी म्हणजे काय? आले तर केस हिलिंग सोबत पॉइंट तर ते तुम्हाला आज जेव्हा पाठवलंय खुशी ते 4 पाठवले का याच्यातले? मॅम मग ते असं रेकीला कॉल वगैरे करून करायचंय की डायरेक्ट कॉल करून नाही म्हणजे रेकीला कॉल करून नाही ते आल्याचं केससाठी रेकीला कॉल करायची गरज नाही. डिरेक्टली करता येतं. मला वाटतं सर अफर्मेशन वगैरे द्यायची की काय? नाही ते सुजोगचं ट्रीटमेंट आहे ते तुम्ही केव्हाही करू शकता. ओके. थँक्यू. थँक्यू. रितिका बाबरे अनम्यूट करा. निदान 4 पेजेस आहेत. हॅलो. हा बोला. हा मॅम, तुम्ही जे ताप उतरवण्यासाठी सांगितलं त्यात पण अफर्मेशन द्यायची का? त्याच्यात अफर्मेशन द्यायची. हो हो. त्यात काय म्हणायचं की या व्यक्तीचा ताप उतरत आहे? या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालाय. ताप उतरल्यावर काय भेटेल? हा, स्वास्थ्य लाभ. स्वास्थ्य लाभ झालेला. हा, आणि मला एक विचारायचं होतं की अध्यात्म आणि रेकी यामध्ये आपण अध्यात्माला कसं प्राप्त करू शकतो? की आपण काही रेकीची हळूहळू प्रॅक्टिस करत असताना व्यक्ती अंतर्बाह्य बदलतो आणि जो अंतर्बाह्य बदलला तर त्याच्याशी तो ईश्वर कनेक्ट करतो ना. शेवटी ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे कुणाची शक्ती आहे? त्या परमेश्वराची शक्ती आहे. आणि रेकीची प्रॅक्टिस करता करता आपण त्या शक्तीशी आपोआप कनेक्ट होतो. अच्छा. काय थँक्यू मॅम. म्हटलं शेवटी शोधिशी मानवा राहुळी मंदिरी मी तुझ्या देवा हा तुझ्या अंतरी. तर आपण त्या अंतरीच्या परमेश्वराला ओळखून जातो. हा बरोबर. त्याच्यामुळे त्या तशी अंतरीच्या मी तशी 5th बॅचची आहे त्यामुळे मी रिपीट केले हे क्लास. ओके ओके ठीक. हा थँक्यू मॅम. खूप छान आहे. ओके. हा राजेश्री सावे मॅडम बोला. थँक्यू सो मच मॅम. तुमच्यामुळे मला खूप फायदा झाला. मला एक विचारायचं होतं मॅम की प्रत्येक गोष्टीला एक एनर्जी असते. आयदर ती लिव्हिंग असो की नॉन लिव्हिंग थिंग असो. मग आपल्या वस्तू दुसऱ्यांना उपयोग करायला देणं कितपत योग्य आहे? म्हणजे जुन्या वस्तू जसं कपडे झालं काही झालं. बघा, परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. कालच हा प्रश्न एका जणाने विचारला म्हणून जुने कपडे पेटवून द्यायचे की दुसऱ्यांच्या मदतीला द्यायचे. आपण कपडे वॉश करून त्याला व्यवस्थित करून
एखाद्याच्या कामात आले तर काहीच हरकत नाही. ओके. ठीक आहे. पण एरवी ज्या आता आपल्या ज्या खूप क्लोज वस्तू असतात ना, तर त्या वस्तू आपण दुसऱ्यांना न दिलेल्या बऱ्या. का बरं? कारण त्या आपल्या एनर्जीशी कनेक्ट असतात. पण जे कपडे ओके. आपल्याकडे साडी, जसं आपण बहिणीला, आईला वगैरे जे आपले आपले कपडे ते युज करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आता रेकी शिकल्यावर तुमच्याकडे असा एक सिम्बॉल येऊन जातो की ज्याच्यानी कुणाचे भांडणं जरी होत असतील तरी तुम्ही थांबवू शकता, किंवा एखाद्या व्यक्तीची एनर्जी इन्स्टंट वाढवू शकता किंवा कमी करू शकता. फक्त तो असा पॉवर सिम्बॉल, म्हणजे त्याच्यातनं कुत्री जर रस्त्यावर खूप भुंकत आहे आणि तुम्हाला भीती वाटते गाडी काढताना, तर तो सिम्बॉल तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीचा खूप राग शांत करू शकता, स्वतःचा राग शांत करू शकता, असे सिम्बॉल तुम्हाला सेकंड लेवल मध्ये शिकवले जातात इन्स्टंट, की तुम्ही कोणाचा राग इझिली कमी करू शकता. तर त्याच्यानंतर असे खूप सारे उपाय त्याचे आहेत. बिघडलेला स्वयंपाक तुम्ही खूप छान पद्धतीने त्या सिम्बॉलच्या माध्यमातून करू शकता सेकंड लेवल, आणि 100% जेव्हा एनर्जी तुम्हाला मिळते आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही क्रिस्टल ची एनर्जी यूज करता, तर त्याच्यात तुम्हाला तो रिझल्ट अजून खूप चांगल्या पद्धतीने येतो. ओके. अदिती मॅडम बोला. ऍक्च्युली मला विचारायचं होतं, ही पहिली लेवल झाल्यावर 21 दिवसांची प्रॅक्टिस असते ना, तर मी असं हा बोला. तर मी म्हणजे माझ्या ओळखीच्यांमध्ये ज्यांनी कोणी रेकी घेतली आहे त्यांच्याकडून मी असं ऐकलं असतं होतं की 21 दिवसाची जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो आणि काही दिवस झाल्यावर एखादा दिवस जर मध्ये खंड पडला तर परत पहिल्या दिवसापासून 21 दिवस त्याची प्रॅक्टिस करावी लागते, असं काही आहे का? असं काहीच नाही. तुम्ही म्हणूनच तर मी सेकंड थर्ड लेवल का बरं कंटिन्यू करते, तुम्हाला लेव्हल 1 घेऊन, म्हणजे आम्ही पण जेव्हा ऑफलाईन सेशन घ्यायचो, 1 दिवसाचं लेव्हल 1चं सेशन होतं. मी सुद्धा जेव्हा लेव्हल 1चं सेशन केलं तेव्हा त्यावेळेस काही ऑनलाईन नव्हतं, रेकॉर्डिंग नव्हतं, काहीच नव्हतं. तर तेव्हा आम्हाला फक्त हे पानाचे नोट्स भेटले होते, असे नोट्स भेटले आणि एक कागदाचं सर्टिफिकेट मिळालं. रोज कोणीतरी प्रॅक्टिस करा म्हणून म्हणायला नव्हतं. पण जेव्हा तुम्ही सेकंड थर्ड लेवलला येतात तर रोज मी तुमच्याकडनं ती प्रॅक्टिस चालू केली का, अफर्मेशन तुम्ही लिहिले का, त्याच्यानंतर तुम्ही विश बॉक्स रेडी केला का, ह्या सगळ्या माझ्याकडनं तुमच्याकडनं करवून घेतल्या जातात आणि त्याच्यामुळे खंड पडत नाही. खंड पडला तरी सुद्धा आपण कसं रिपिटेशन करायचं, परत सुरुवात कशी करायची, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. ओके. कारण ना मध्ये एका अनअवॉइडेबल कंडिशनमुळे एक दिवस माझं मिस झालं होतं, म्हणजे त्या दिवशी पूर्ण म्हणजे नाहीच जमलं, मला वेळ काढूनही जमलं नाही, म्हणून मी विचारते की मग आता मला पहिला दिवस कन्सिडर करून परत करावं लागेल का? नाही नाही, असं काही नाही, तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. ओके. आणि अजून एक प्रश्न होता की ते तुम्ही जे ऑरा क्लिनिंग सांगितलं आहे, तर ते माझी मुलगी आता 6 वर्षाची आहे, तर तिचं पण मी करू शकते का रोज? प्रत्येकाचं करू शकतो. करू शकतो ना? हो हो. आणि जेव्हा हिलिंग देतो आपण, तेव्हा तुम्ही सांगितलं की आपल्याला जोपर्यंत ऊर्जा जाणवते तोपर्यंत आपण स्पर्श करून ठेवायचा. तर मग ती प्रोसेस आपण एक म्हणजे ऍट अ टाइम एकदाच करायची का? एकदाच करायची. आणि दिवसभरातून एकदा? नाही नाही नाही, रोज करायची आहे ती एनर्जीचं. नाही म्हणजे आता जर मी माझ्यासाठी ती प्रोसेस करते तर ती एनर्जी संपली की परत ती नाही करायची ना लगेच? नाही नाही, लगेच नाही करायची, दुसऱ्या दिवशी करायची. दिवसातून एकदाच करायचं? दिवसातून एकदा. ओके, थँक्यू. ओके. बीके नेहा. हा मॅडम, तुम्ही जे मगाशी सिम्बॉल दाखवले ना, ते मला हाताचे कळलं नाही मला ते नेमकं काहीतरी रिलीज काढायचा आहे तर या पद्धतीने तो रिलीज सिम्बॉल झाला. हेल्थ सिम्बॉल काढायचा आहे तर तो या पद्धतीने हेल्थ सिम्बॉल काढला. हेल्थ 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 चिन्ह म्हणून आपण अन्न पाण्यावर पण ते टाकू शकतो. प्रॉस्पेरिटी सिम्बॉल काढला आपण, या पद्धतीने प्रॉस्पेरिटी झाला. अच्छा. मग तो एखाद्याच्या म्हणजे एखाद्यावरती आता अनकंडिशनल लव्ह आपण हे करायचं असलं, आता मुलांवरती वगैरे टाकायचं असलं आपल्याला सिम्बॉल, तर आपण असा ड्रॉ करून टाकू शकतो डायरेक्ट? मग त्यांच्या पर्टिक्युलर चक्रावर टाकायचा का संपूर्ण सध्या शरीरावर टाकायचा? चक्रावर युज करू शकता किंवा त्यांच्या कपड्यांवर युज करू शकता. सेकंड लेवल मध्ये तुम्ही डिस्टन्सली त्याचा वापर करू शकता. सध्या तुम्हाला व्यक्तीला स्पर्श करूनच ते करावं लागेल. आणि आता अनकंडिशनल लव्ह आपल्याला जर टाकायचा असेल म्हणजे मुलांवरती वगैरे घरातल्या सदस्यांवरती, तर हार्ट चक्रावर टाकावं लागतं का कुठच्या अन्नावर टाकून द्या. अन्नातली एनर्जी अन्न आणि पाण्यावर टाकून ठेवायचं. बरं. थँक्यू मॅडम. ओके. ओम शांती. हा, कुलकर्णी मॅडम बोला.
हा बोला मॅडम. हा, नमस्कार मॅडम, जयश्री नमस्कार. कुलकर्णी. हा, तर मला असं विचारायचं होतं, शक्तिपात घेतला ना, त्यावेळेला ना असं पांढरी वर्तुळ अशी आतमध्ये येताना दिसली, आणि मग नंतर अशी एक म्हणजे असं छोटी होऊन मग नंतर मोठी मोठी झाली, आणि मग त्यानंतर शेवटी एक चेहरा दिसला, आणि असा हात दिसला. तर त्याचा काय अर्थ आहे असं विचारायचं होतं मला. मॅडम ऍक्च्युली कसं आहे, मी जेव्हा शक्तिपात देत असते तेव्हा मी डिस्टन्सचं शक्तिपात असतं, आणि त्याच्यामुळे मी याच्यासाठी एंजल्सची मदत घेत असते. एंजल्स म्हणजे देवदूत. तर त्याच्यामुळे अशा एनर्जीज तुम्हाला आजूबाजूला जाणवू शकतात, बाकी काही नाही. आणि ह्याचं पास्टचं जेव्हा मेडिटेशन होतं ना, तेव्हा ना एकदम अशी मोठी शिट्टी सारखा आवाज आला, आणि पक्ष्यांची किलबिलाट पण येत होती, पण ती खूप हळू होती. आणि शिट्टी होती ना, ती एवढी मोठा आवाज होता की मला तो आवाज सहन नाही झाला, आणि मी असे डोळे 2 मिनिटं उघडले डोळे, आणि पास्ट परत काहीतरी घडलेलं असेल ते चेक करा. हा हा या प्रकारचं काहीतरी इव्हेंट तुमच्या लाईफशी कनेक्टेड आहे, म्हणून ते तुम्हाला तिथे जाणवलं. हो का? हा. आणि मॅडम डिस्टन्स हे हिलिंग देताना मुलांसाठी द्यायचं, तेव्हा मुलांच्या डोक्याला असं स्पर्श करायचा का? सध्याचं डिस्टन्स हिलिंग तुम्ही देऊ शकत नाही. नाही, डिस्टन्स हिलिंग नाही, नुसतं हे मुलांच्या टच करायला अभ्यासासाठी म्हणा झोपलेले किंवा असताना त्यांच्या डोक्याला असा स्पर्श करायचा, असा स्पर्श करायचा, आणि हा थ्रोट चक्र आणि हार्ट चक्र एवढं कव्हर करायचं. तसं तर हा 7 चक्रांनाच कव्हर करणं खूप गरजेचं आहे. हा हा ठीक आहे, थँक्यू मॅडम, खूप छान वाटलं, खूप Thank you. हा, प्रज्ञा मॅडम बोला. तुमचं रेकी सेशन खूप छान झालं, मला खूपच फायदा झाला त्याचा, थँक्यू. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला दातांसंबंधी सतत म्हणजे कॅप बसवून घेतल्या, त्या निघाल्या पुन्हा, मग त्यासाठी चक्रा सेशन करायचं की मेडिटेशन करावं? लोकल बॉडी पार्ट, चक्र तर बॅलन्स करायचीच आहे, पण लोकल बॉडी पार्ट जो आहे ना आपला, असा रोज हात ठेवायचे. रोज कंटिन्यू 21 दिवस पूर्ण एनर्जी बॉल क्रिएट करायचा, त्याच्यावर हेल्थ सिम्बॉल टाकायचा, आणि दोन्ही हात असे करून ठेवायचे. मग त्यातून रिकवर होऊन जाईल. येस. आणि माझ्या मुलीचे केस पांढरे झाले, तर त्यासाठी मला काय करता येईल? त्याच्यासाठी आहारासोबत हिलिंग तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, तर त्याच्या सेकंड लेवल मध्ये आपण काही सिम्बॉल शिकवतो, त्याच्याने इफेक्ट होतो. सध्या तुम्ही हेल्थ सिम्बॉलचा वापर करू शकता. हा, बोला मॅडम. हरकर मॅडम बोला. हा, नमस्कार मॅडम, आणि खूप खूप आभार आहे तुमचं, कारण या सेशनचा खूप फायदा झाला. पहिलं जे मेडिटेशन झालं त्याच्यात मला इतका फरक नाही जाणवला, पण मला खूप पाठीमध्ये पेन्स होत होते. पण दुसऱ्या मेडिटेशन मध्ये मला इतकं छान वाटलं की मी सांगू शकत नाही. त्या दिवशी मी खूप वेळावर हात म्हणजे हँड रेस केला होता, पण माझा नंबर काही लागला नाही. त्या दिवशीचा अनुभव खूपच चांगला होता. आणि मला हे विचारायचं आहे की आपल्या घरामध्ये जर कोणाच्या आपल्याला रिलेशन्स मध्ये चांगलं हे करायचं आहे, आणि आपल्याला दिसतंय की त्याच्यामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी आहे, ते आपण काढू शकतो का? हो हो, पण ते लेवल 1 मध्ये नाही, लेवल 2 आणि 3 मध्ये. अच्छा. आणि मी अमरावतीतच असते, तर मला ऑफलाईन क्लासेस करण्याची इच्छा आहे, तर येऊ ते कसं, शकता. मग त्याचं टायमिंग आणि हे काय असतं? हेच टायमिंग सोबतच राहतं, ऑफलाईन आणि ऑनलाईन आपल्याकडे ऍट अ टाइम चालतात क्लासेस. बस, कुठल्या एरियात राहता तुम्ही? विवेकानंद कॉलनीमध्ये राहते, रुक्मिणीनगर. रुक्मिणीनगर येऊ शकता, मग जास्ती लांब नाहीये. माझं इकडे लॉर्ड्स हॉटेलच्या पलीकडे मनोहर मांगल्याच्या बाजूला येतं. अच्छा, मग येऊ शकते, मी रोजही येऊ शकते, तसं येऊ काही हे शकता. नाही. म्हणजे फक्त मला एक हे करायचं की मी दुसरं तर माझं लेव्हल होते पूर्ण, तिसऱ्या लेव्हलचं तेव्हा माझ्या मिस्टरांचं एक ऑपरेशन आहे, तर मग 8-10 दिवस माझं ती गॅप नाही जमू शकत. झाल्यानंतर जी नेक्स्ट बॅच चालू होईल ना, त्याच्यात कंटिन्यू करायचं. बरं बरं, ठीक आहे, तसं करता येईल मला. ठीक. म्हणजे मग मी पाहते, आता माझं जमलं तर त्याच्या तिसऱ्या याला मी मात्र तुमच्याकडे येईल मग ठीक घरी, चालेल. म्हणजे हो ऑफलाईन. हो, ठीक चालेल. थँक्यू व्हेरी मच. ओके. लक्ष्मीश्री अनम्यूट करा, माईक ऑन करा. गोड मॅडम माईक ऑन करा. चला, सगळ्यांचे प्रश्न संपले आहेत का? हॅलो मॅडम. हा बोला. हा मॅडम, मी अनादी शेठ बोलते. हा, नमस्कार. नमस्कार.
मला मॅडम असं जाणवत का नाही की तुम्ही बोलता की व्हायब्रेशन वगैरे असे हातावर आपण घासल्यावर जाणवले पाहिजे, तर तसे जाणवत नाहीत. आणि एक दिवस मी प्रॅक्टिस केली ना, तर आणि आता बोलताना मला एकदम उष्णता जाणवते तुमच्याशी. आणि एकदा मी प्रॅक्टिस केलेली सकाळी, तर मला एकदम व्हाईट अशी पूर्ण आकृती दिसली आणि माझ्या ओटी पोटात दुखायला लागली. असं का जाणवलं? आणि मला खूप आळस येतो. तेच सांगते, तुमच्या एनर्जी लेवलवर जे ब्लॉकेजेस आहेत ना, ते तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या वारंवार निगेटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये येतात. कसं आहे, आपण जेव्हा कुठलं चांगलं काम करायला जातो ना, जर आपल्या एनर्जी लेवलवर काही नकारात्मक एनर्जी असतील तर ते आपल्याला त्या प्रॅक्टिस पासून थांबवत असतात. अच्छा, मग काय करावं लागेल मॅडम? मॅडम, दैनंदिन लेवलवर रेकीची प्रॅक्टिस चालू करा, अन्न पाणी चार्ज करू शकता. शक्य असेल तर सेकंड थर्ड लेवलला या, त्याच्यामुळे तुम्ही त्या कनेक्टिव्हिटीने आणि जास्ती एनर्जीने काम करू शकाल. हो, मला यायचंय. हो मॅडम, चालेल. थँक्यू मॅडम. आणि छान शिकवता तुम्ही. खूप खूप आभारी आहे तुमची. मॅडम, मी फक्त त्याचे माध्यम आहे. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, पण तो क्रिएटर जो बोलवून घेतो ते आपल्याकडनं होत असतं. अदरवाईज थँक्यू मॅडम. हा, बोला राजेश्री मॅडम. हा, ते मला आता बरं वाटतं 7 दिवस बघून 6 दिवस झाले. मी थँक्यू मॅडम. आणि इतकं बरं वाटतंय, मगाशी माझी कंबर दुखत होती, तर मी हिलिंग केल्यानंतर मला बरं वाटलं हलकं हलकं. आणि कसे दिवस जातात ते आता कळत पण नाही मला. आणि इतकं आनंदी आणि इतकं फ्रेश वाटतं ना सगळं. मी आता आजारी खूप 2-3 वर्ष झाला आजारीच होते आणि खूप पैसा माझा दवाखान्याला गेला, तर आता तो माझा जाणार नाही ही मला खात्री आहे. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की त्या एका मॅडमला मी पैसे दिले होते, भरपूर दिलेले आहेत, पण त्या मला रिस्पॉन्स देत नाही. दिले की काय वाटेल ते बोलतात, तर त्याच्यावर हिलिंग काय? लेवल 1 मध्ये नाहीये पॉसिबल. अडकलेले पैसे काढणं वगैरे ते लेवल 1 ची कॅपॅसिटी नाहीये. म्हणजे आपण हिलिंग देऊ शकतो ना? नाही, लेवल डिस्टन्सने कसं हिलिंग देणार ना? डिस्टन्स हिलिंग शिकल्यानंतर तुम्ही या गोष्टी, रेकीमध्ये या गोष्टी पॉसिबल आहेत, पण त्या लेवल 1 ला नाही. लेवल 1 ला काय म्हटलं जातं? स्वयं शुद्धीकरण कालावधी. त्याची जी एनर्जी आहे ती फक्त स्वतःच्या एनर्जी एक्सपांड करण्यासाठी आपण वापरू शकतो आणि दुसऱ्याला जास्तीत जास्त स्पर्शाने आपण हिलिंग देऊ शकतो. पण मोठे कामं करण्यासाठी, मोठे आजार दुरुस्त करण्यासाठी, एखाद्याचा स्वभाव बदलण्यासाठी, थांबलेले पैसे अडकण्यासाठी, ते सेकंड लेवल मध्ये जोपर्यंत तुम्ही डिस्टन्स हिलिंग शिकत नाही, त्याचा शक्तिपात होत नाही, तोपर्यंत करू शकत नाही. ठीक आहे. ओके. थँक्यू. थँक्यू. रितिका मॅडम, बोला. हॅलो मॅडम. हा, तुम्ही जेव्हा शक्तिपात देत होत्या तेव्हा मला असं हिरवा आणि निळा रंग असा खूप सुंदर असं दिसत होतं, तर त्याचं काय मिनिंग आहे? एंजल कनेक्टिव्हिटी. हिरवा रंग म्हणजे तुम्ही हृदयाने खूप चांगले आहात आणि निळा रंग म्हणजे तुमचं इंटेन्शन पॉवर ओके आहे. 100 वरती. आणि दुसरा प्रश्न असा होता, मी जेव्हा 11वी-12वीत होते तेव्हा आई टीव्हीवर प्रोग्राम बघत होती, त्याच्यात पण ते रेकीचा उल्लेख केला होता त्यांनी की कोणीतरी खूप जोरात गाडी नेत होता म्हणे, तर त्याचा ऍक्सिडेंट होतो की काय, तर त्या जे गुरुजी होते त्यांनी तिथं डिस्टन्स हिलिंग केलं. तर आपण तसं करू शकतो का की जर कोणी आता काही होणार आहे असं आपल्याला वाटलं तर आपण त्याला हे? अच्छा. कारण असं खूप घटना घडतात आपल्या समोर की आपण थांबवू शकतो ती गोष्ट समजा. मॅडम, मी माझं लाईफचं उदाहरण, मी जे रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस करते टचवूड, म्हणजे मोठा ऍक्सिडेंट माझ्या हसबंडचा आमच्याच अंगणात झालेला, पण फक्त त्यांना 2 स्टिचेस फक्त इथे लागले. गाडी पूर्ण स्क्रॅप मध्ये गेली, तो प्रश्न नाहीये. पण मी माझ्या आयुष्यात बऱ्याचदा रेकीचा ऍक्सिडेंट, म्हणजे स्वतः माझा एक दिवस फरशी पुसताना हाताला फ्रॅक्चर झाला. डॉक्टर म्हणे महिनाभर प्लास्टर लावावं लागेल. त्या एका हाताला प्लास्टर असताना मी सगळे कामं तर केलेच, पण रोज हिलिंग केलं. 1 महिन्याचं प्लास्टर दिलं होतं, ते अगदी 20 दिवसात डॉक्टरांनी एक्सरे काढून टाकला. अच्छा. म्हणजे करू शकतो आपण, म्हणजे ते सेकंड आणि थर्ड लेवलला सेकंड समजा. थर्ड लेवल मध्ये. हा, ठीक आहे. थँक्यू मॅम. पांडुरंग सर, अनम्यूट करा. हा, बोला. मॅडम, हा, बोला. धन्यवाद, खूप धन्यवाद. बरं, मला अगोदर असं सांगा, असं स्टेप बाय 1-2-3 प्रश्न आहेत. रेकीचं म्हणजे आवाहन कसं करायचं? मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांचा आभारी आहे.
रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. थँक्यू. आता दुसरं असं आहे की आपण जेव्हा रेकी हे केलं, आपली प्रॅक्टिस केली आणि तुम्ही आमचा क्लास घेत होते, ते तेव्हा म्हणजे असे दुसरे कसे अनुभव सांगतात, पण मला तसे काही स्पंदन कुठले काही म्हणजे आले नाहीत, जाणवले नाहीत. ऍक्टिव्हेशन सर 21 दिवस कंटिन्यू करा, हळूहळू तुम्हाला नक्की एनर्जी जाणवेल. असं हळूहळू जाणवेल का ते? म्हणजे आता नाही, फक्त मला एकच जाणवलं, ते तुम्ही ते हातावर हे असं असं करायला लावलं तर ते तेवढंच फक्त जाणवलं, पण दुसरे काही कोणतेच जाणवले नाही. म्हणजे ते कोणी पहिले तर सर हा प्रश्न असतो की एनर्जी समजून घ्यावी लागते की कशी आहे. हा बरोबर. आता ती एनर्जी तुम्ही कधी अनुभवलीच नाही, तर कधी कधी आपल्याला ती एनर्जी जाणवते, पण आपल्याला समजत नाही की नेमकी हीच एनर्जी रेकीची आहे. हा, बहुतेक असंच असावे. हे कारण असतं, बाकी काही नाही. एनर्जी सगळ्यांना जाणवते. ओप्पो A71 आणि हे रेकीची म्हणजे प्रॅक्टिस कशी करावी? सर ते सकाळीच सांगितलं आहे. म्हणजे आता जेव्हा आपला 2 वाजता क्लास चालवलं तेव्हा सांगितलं सगळं. आजचा व्हिडिओ रिपीट बघा, तुम्हाला कळून जाईल. बरोबर. आणि रेकी ऍक्टिव्हेट कशी करावी? ते पण सगळं प्रॅक्टिस मध्ये झालेलं आहे आपलं. तर जुने व्हिडिओ मध्ये प्रत्येक ते आज तुम्हाला 10 व्हिडिओ एकाच लिंक मध्ये मिळून जातील, तर ते त्या लिंक नुसार तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघून ते बघू शकता. धन्यवाद. आणि अफर्मेशन जरा एक वेळ सांगा बरं अजून. अफर्मेशनचं पण सर व्हिडिओ आपण घेतलेला आहे क्लासमध्ये, कारण प्रत्येकाचं एक सेशन हे 10 दिवसांचा वार आहे. एक परत रिपीट करायला गेलो तर जर तुम्हाला अजून कन्फ्युजन असेल तर तुम्ही 5 फेब्रुवारी पासून आपली परत फ्री बॅच चालू होणार आहे, ती तुम्ही रिपीट करू शकता. धन्यवाद. थँक्यू. ओप्पो A71. मॅम मगाशी तुम्ही जे सांगितलेलं ना की स्किनसाठी, ते परत एकदा सांगा का? कडुलिंबाची पानं दगडावर ठेचून हाताला घासायची आहे आणि 5 मिनिटं अशी मुठ्ठी बांधून ठेवायची. त्याला अफर्मेशन द्यायचं आहे का? अफर्मेशन नाही, तो रेकीचा पार्ट नाही आहे. अच्छा, ओके. आणि मग ते स्किन ऍलर्जी असेल तर तिकडे सोडायचं वगैरे असं काय नाही ना? नाही, असं काही नाही. ठीक आहे, थँक्यू. हा, स्वराली मॅडम बोला. पहिले तर मॅम तुमचे खूप खूप आभार, कारण तुमच्यामुळे आज रेकी शिकायला मिळाली. आधी मी ऐकून होते याबद्दल, पण शिकण्याचा योग तुमच्यामुळे आला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मनापासून. आणि माझा प्रश्न असा आहे की मी रेकीमध्ये ऐकलंय की एक अर्थिंग म्हणून काहीतरी असतं, तर ते काय असतं आणि ते म्हणजे काय करायचं असतं की काय, त्याच्याबद्दल मला माहिती हवी होती. पायामध्ये सॉक्स किंवा चप्पल वापरायला सांगितली ना, ती त्याच्यासाठी. डिरेक्टली फ्लोर टच कधी रेकी करू नये. म्हणजे आपली कशी असते एनर्जी, ती ग्राउंड म्हणजे नॅचरल प्रत्येकाच्या ज्याच्यात अर्थिंग आणि एक इलेक्ट्रिसिटीचा करंट असतो प्रत्येकाच्या शरीरामध्ये, तर ते पृथ्वीशी कनेक्ट न करणं म्हणजे अर्थिंग. ते त्याच्यासाठी आपण चप्पल किंवा सॉक्स वापरूनच किंवा पायाखाली काहीतरी आसन ठेवूनच रेकीची प्रॅक्टिस करायची असते. ओके. आणि ओके, चालेल. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. मृणालिनी मॅडम, काही प्रश्न आहे का अजून शिल्लक? मॅडम बोला. मगाशी मला विचारायचं राहिलं मॅडम, मला माझा आवरा दिसला नाही क्लिअर. तुमचा आवरा दिसला नाही, प्रॅक्टिस नाही दिसतो, तो एकदम नाही दिसत. प्राजक्ता मॅडम अनम्यूट करा. उज्ज्वला पाटील मॅडम, हा अनम्यूट करा प्राजक्ता मॅडम. माईक ऑन करा ना उज्ज्वला मॅडम, काय अडचण? हा बोला. हा मॅम, थँक्यू मॅम. तुमची खूप आभारी आहे. आणि मॅम, जसं आपण ते 24 पॉइंट करतो, तर एकेका पॉइंट वरून जेव्हा हात रब करावं लागते का मॅम? हा, हात रब करून ठेवला तर जास्ती एनर्जी जाणवेल, नाही केला तर आपण त्याच एनर्जीने पुढे पुढे जातो. तर एकाच दिवसात 24 पॉइंट करायचे का मॅम कंपल्सरी? मॅडम, म्हणूनच तर मी 7 पॉईंट सांगितले. मी 24 पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन नाही केले, सांगितले नाहीये. मी फक्त एवढं सांगितलं की डॉक्टर मिकाउसींनी 24 पॉईंट सांगितले आहेत, पण आपल्याला प्रॅक्टिस 7 चक्रांवर करायची आहे. 7 चक्रांना जरी तुम्ही 21 मिनिटाचं रोज हिलिंग दिलं तरी देखील तुमची तब्येत खूप चांगली राहू शकते. सगळ्याच मॅम, गोष्टी. हात रब करून ठेवायचे ना? हात रब करूनच ठेवायचे? नाही, हे जे बीज मंत्रांचं एक मेडिटेशन दिलंय ना, ते दैनंदिन करा.
बरं बरं ठीक आहे. तर त्याला पण हातच ठेवायचा ना मॅम पण? हात ठेवायचा. हात ठेवल्याशिवाय रेकीचा प्रवाह कसा जाईल? हातातनच प्रवाहित होते ना रेकी. आणि त्याला म्हणजे आवाहन करूनच करायचं ना मॅम? आवाहन करून रेकी आवाहन करूनच करायचं आहे? हो 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 थँक्यू मॅम. कारण बोलवल्याशिवाय रेकी मदत करत नाही. आणि रेकीची प्रॅक्टिस झाल्यानंतर थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. ठीक. हा प्राजक्ता मॅडम. हॅलो. हा बोला. हा मॅम, ऍक्च्युली नाही का, थँक्यू. पहिले मला तुम्हाला तुमचं खूप आभारी आहे मी की 10 दिवस तुमचं खूप छान सेशन अटेंड केलं मी. छान वाटलं मला खूप. ऍक्च्युली मला भावाकडनं कळालं. आणि दुसरी गोष्ट अशी, माझा प्रश्न असा आहे की 6 महिन्यांपूर्वी माझं 9 महिन्याचं बाळ माझं म्हणजे ऍक्च्युली झाल्यानंतर 1 महिन्यानंतर हेल्दी होतं. पण हे झालं म्हणजे त्याला श्वास नाही घेता आला ब्रेस्ट फिडिंग करताना. तर मग त्याच्याकरता मला आता परत मी सेकंड चान्स म्हणजे त्याच्यातून बाहेर येण्याकरता तुमची खूप मदत झाली मला ऍक्च्युली. तर मला त्यातून बाहेर येण्याकरता आता म्हणजे हिलिंग करायचंय मला स्वतःला. तर मी काय काय अफर्मेशन द्यायला हवं स्वतःला? मॅडम अन्नपाण्याला चार्ज करून घ्या आणि स्वादिष्टान चक्राला हील करा. बाकी सगळ्या चक्रांसोबत स्वादिष्टान चक्राला हील करा. आणि आज जे तुम्हाला पेजेस टाकले आहेत ना, रोग रुजके निदान, त्याच्या पानांमध्ये कन्सिव्ह करण्यासाठीचे पॉइंट दिलेले आहेत, त्या पॉइंटला हिलिंग करा. कोणते कोणते मॅम? नाही कळालं मला. आज जे तुम्हाला ग्रुप 6 वर जे नोट्स पाठवले आहेत ना, तर तिथे पॉइंट पण पाठवले. त्या पॉइंट मध्ये सगळ्या आजारांचे जे पॉइंट आहेत त्याच्यात तो पण एक पॉइंट आहे, तर त्याला फॉलो करा. ओके मॅम. ठीक. थँक्यू. ओके. लक्ष्मीश्री मॅडम. हा मॅम. हा बोला. हॅलो मॅम. हा बोला. माझं ऍक्च्युली 2006-07 मध्ये रेकीची फर्स्ट डिग्री झाली होती. पण मी जास्त त्याचं प्रॅक्टिस नव्हती केली. नंतर मग राहिला. आणि मग आता तुमचं हे केलं त्यामुळे तुम्ही जे शक्तिपात दिलात त्यावेळेला लाईट नसल्यामुळे माझा तो तुमच्या इथून झालेला नाहीये. तर म्हणजे मग काय करायचं? कारण मला सेकंड थर्ड डिग्री आधी शक्तिपात केलेला असेल तर शक्तिपात झालेला आहे. परत घ्यायची गरज नाही. डिरेक्टली तुम्ही सेकंड थर्ड लेवलचा शक्तिपात घेऊ शकता. चालेल ना? मग ठीक आहे. मग मी करते ऍडमिशन. चालेल. ठीक आहे. थँक्यू. ओके. ठीक. आणखी कोणाचे काही प्रश्न राहिलेले आहेत? कारण हँडल संपलेले आहेत. हा मीना मॅडम बोला. नमस्कार मॅडम. मी तुमचा फर्स्ट शक्तिपाठचा जो सेशन झाला तो मी नाही करू शकले, तर मी सेकंड आणि थर्ड लेवलला ऍडमिशन घेऊ शकते का? तुम्हाला आता समजा सोमवारी आपला क्लास होणार आहे चालू, तर तुम्ही सेकंड थर्डला ऍडमिशन घेण्याच्या आधी शक्तिपात लेव्हल 1चा घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही डिरेक्टली सेकंड थर्ड लेवल नाही करू शकत. त्याच्यासाठी एनर्जी एक्सचेंजची आपण 500 रुपीज फी एक्स्ट्रा घेतो लेव्हल 1चं पर्सनल शक्तिपात करून देण्यासाठी. ती पे करून तुम्ही म्हणजे तुम्हाला 5च्या जागी 5,500 रुपये पे करावे लागतील. आणि लेव्हल 1चं शक्तिपात करून तुम्ही सेकंड थर्ड लेवलला येऊ शकता. ते तुमचं करून मग सगळं तिथे शक्तिपात मग ते मी करून देत असते वेळेवर. ओके ठीक आहे मॅडम. चालेल. ओके. थँक्यू. ओके. थँक्यू. मुग्धा मॅडम. मॅम मला असं फक्त विचारायचं होतं की आता तुमची सेकंड लेवलची फी जी आहे ना, ती तुमच्या अकाउंट म्हणजे त्या ह्याला स्क्रीनशॉट पाठवलाय मी. त्या पुढची प्रोसिजर काय आहे? म्हणजे तेवढीच त्याची जी प्रोसिजर, थँक्यू. ज्यांचे हे ऍडमिशन झालेले आहेत काल परवापासून, ज्यांचे पेमेंट आलेले आहे, तर त्याच्यात तुम्हाला स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव पाठवल्यावर उद्या आपल्या सगळ्या लोकांना ऍड केलं जाईल ग्रुपवर दुपारपर्यंत. तर त्याच्यात तुम्हाला पहिले लेव्हल 1 आणि लेव्हल 2 या दोनच ग्रुपवर ऍड केलं जाईल. त्याचं कारण काय? आपलं लेव्हल 2 ची बॅच नव्याने सुरू होते, तर त्याच्यामुळे तुम्हाला तिथे आहे. लेव्हल 3 ची बॅच मध्ये याच्यासाठी ऍड केलं नाही जाणार, कारण लेव्हल 3 मध्ये जर ऍड केलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. तुम्ही जर ती बॅच अटेंड केली जी सध्या चालू आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला त्या बॅचला ऍज इट इज जोपर्यंत ती कंटिन्यू होत नाही तोपर्यंत म्हणजे संपत नाही, कारण आपली सेकंड लेवलची पण एक बॅच संपायची आहे. तर तिथं ती त्या प्रोसेसमध्ये चालू आहे. तर ती बॅच म्हणजे फक्त या वेळेस हे होईल की तुमची जी बॅच आहे ती होईल दुपारी 3 ते 4 आणि ती जी बॅच चालू आहे ती 5 ते 6 ची चालू आहे आपली. तर त्याचे 3 सेशन बाकी आहेत म्हणजे या वीक मध्ये सुट्ट्या आल्या त्याच्यामुळे. ठीक आहे. तर तुम्हाला सगळं सेकंड लेवल मध्ये ऍड केलं जाईल. पण तुम्हाला बॅच कोणती अटेंड करायची आहे? दुपारी 3 ते 4 ची. ती मेसेज ग्रुपवर राहील आणि बाकीचं पीडीएफ आणि पुढच्या सूचना तुम्हाला ग्रुपवर लिंक वगैरे मिळेल. ठीक. ओके.
हा चैतन्य अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम, माझा फर्स्ट लेवलचा शक्तिपात म्हणजे नेटवर्कमुळे अर्धवटच झालेला आहे. मग मी परत रिजॉईन करू शकते का? हा तुम्ही नवीन बॅचला रिजॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला ओके. शक्तिपात वेगळा करून घ्यायचा असेल तर तुम्ही ₹500 पे करून पर्सनली शक्तिपात पण घेऊ शकता, एनर्जी एक्सचेंज फी देऊन. ओके ओके चालेल मॅम. ओके ठीक आहे. ठीक. ओके ओके थँक्यू. थँक्यू. हा मीना परदेशी मॅडम बोला. मॅम ते पैसे कसे पे करायचे? कोणते? ते ₹500 ते कसं हे करणार मग? ते तुम्ही माझा जो ऑफिशियल नंबर दिलेला आहे ना पेमेंटचा 7350246653 त्या नंबरवरच पे करायचे. ओके ओके चालेल. ओके. ग्रुपमध्ये जो सेकंड थर्ड लेवलच्या पेमेंटसाठी नंबर दिलेला आहे, फक्त पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवणं कंपल्सरी आहे. ओके ओके चालेल. थँक्यू. ओके. दीपाली मॅडम अनम्यूट करा. हा मॅडम, मला एक विचारायचं होतं. म्हणजे माझ्या गालावरती एक असा चट्टा आहे सफेदवाला. 5 वर्ष झाली, थोडं थोडं तो मोठा होत चाललाय. तो अजून काही गेलाच नाही. त्याकरता काही आहे का रेकीमध्ये? आपण हिलिंग करू शकतो, निश्चित प्रयत्न पण करू शकतो. हा का, म्हणजे असं काही वेगळं लावू शकत नाही ना? नाही. म्हणजे बाकी औषधांसोबत तुम्ही हिलिंग त्या औषधांना सुद्धा हिल करू शकता. म्हणजे तसं काय करावं लागेल? हिलिंग मॅडम ते शिकवलं जातं, जे तुम्हाला आता लेवल 1 मध्ये सांगितलं ना, दोन्ही हात रब करून हेल्थ सिम्बॉल टाकून तिथे हात ठेवा असा. हा ठीक आहे. आणि नेक्स्ट लेवलला तुम्ही आला तर तिथे मग डिस्टन्स हिलिंग आणि बाकीच्या टेक्निक शिकवल्या जातात. ओके चालेल. थँक्यू मॅडम. ओके ठीक. योगेश सर बोला. डॉक्टर हे जे आपण प्रेयर करतो आणि त्यावेळेला लांबून शरीराला टच नाही करायचा, औरा क्लिन्झिंग का औरा क्लिन्झिंगच्या वेळेला बॉडीला टच नाही करायचा? औरा क्लिन्झिंगच्या वेळेस बॉडीला टच नाही करायचा. अच्छा. आणि जे आपण प्रेयर करतो आणि जेव्हा आपण अफर्मेशन देतो तेव्हा बॉडीला आपली टच चालतो. फक्त औरा क्लिन्झिंगच्या वेळेस बॉडीला टच नाही करायचं. अच्छा. आणि मॅडम सेकंड लेवल तारीख 29 तारीख म्हणजे ऍडमिशन ज्यावेळेला तुम्ही लेक्चर चालू करणार सेकंड लेवलची, तेव्हा त्याच दिवशी 29 तारखेपर्यंत आधी 1 तास आधी वगैरे असं पे केली असेल आणि आता ऍड केलं असं चालेल का? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड लेवल आणि थर्ड लेवल त्यातच असणार ना? त्यातच आहे. 5000 मध्ये दोन्ही लेवल आहे. हाऊसिंग वगैरे ते तुम्ही म्हणत ते काय आहे मला क्रिस्टल थेरपी सगळं त्याच्यातच आहे. 5000 मध्येच आहे. ओके ओके. थँक्यू डॉक्टर. ओके थँक्यू. राजेश्री मॅडम. हॅलो. हा बोला. मॅडम, मंडेला सकाळी 10-11 वाजेपर्यंत ऑनलाईन पेड केले तर चालतील ना? चालेल, पण कसं आपली 3ची बॅच आहे ना, तर 12 जमेपर्यंत 12 पर्यंत पे करा, म्हणजे कसं तुम्हाला ऍड करायला गोंधळ होणार नाही. मग नाही, काय प्रॉब्लेम झाला की अकाउंट मध्ये बॅलन्स नाहीये, कॅश आहे पण मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि सुट्ट्या आल्या सॅटर्डे संडे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. मग मंडेला सकाळी मी केलं तर चालेल ना? चालेल ठीक. ओके. किती वाजता आपली बॅच असणार आहे? 3 वाजता. 3 वाजता असणार आहे. ओके ओके चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके. हा लांबतुरे सर अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, माझं काय आहे, मला सेकंड आणि थर्ड करायचं आहे, पण माझं आता डोळ्यांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन 8 तारखेपासून आहे. 8 तारखेला होणार आहे. तर माझा तो टोटल 1 महिना जाणार आहे. तर मी माझ्या मुलग्याला हे म्हणजे लेवल फर्स्ट अजून त्याचं म्हणजे झालेलं नाही, तर मी त्या मुलग्याला ऍड करू शकतो का? हो करू शकता. फक्त त्यांचं अटुनमेंट जे सांगितलं ना मी, जर शक्तिपात झाला नसेल लेवल 1चा तर शक्तिपातचे ऍडिशनल 500 पे करून त्यांचा शक्तिपात करून दिला जाईल आणि मग ते सेकंड थर्ड लेवल करू शकतात. चालेल मग तसं. ठीक. चालेल. ओके थँक्यू. ओके थँक्यू. रुपाली सावंत मॅडम. मॅडम, माझा प्रश्न होता की माझा एक अकाउंट आहे ऑनलाईन, ते मी बंद करून ठेवलंय. थोडा प्रॉब्लेम झाला होता, कोणतरी अकाउंट यूज करायला गेले म्हणून. तर मी दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवरून पैसे पाठवले तर चालतील ना? अकाउंटवरून पैसे पे करून तुमचं नाव आणि स्क्रीनशॉट पाठवा, तुमचं ऍडमिशन कन्फर्म होऊन जाईल. ओके मॅम. चालेल. थँक्यू. ओके थँक्यू. पुन्हा हे 10 दिवसाचं सेशन 5 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. ठीक आहे. निकिता राणे अनम्यूट करा.
हॅलो मॅम. हा बोला. मॅम ते ऍडमिशन प्रोसेसचं मला नाही कळलं, म्हणजे फक्त पेमेंट करून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट द्यायचा का की असं स्क्रीनशॉट आणि नाव पाठवायचंय तुमचं. मला वाटलं असं काही फॉर्म वगैरे फिल करायचं नाही, नंतर ऍडमिशन झाल्यावर गुगल फॉर्म येईल, तो फिल करायचा आहे. म्हणजे फक्त त्या नंबरवर पेमेंट मला हा स्क्रीनशॉट. सध्या तुम्हाला नाव आणि स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. नंतर तुम्हाला त्या ग्रुपवर ऍड केल्यावर ग्रुपवर फॉर्म येणार, ज्याच्यात तुम्हाला तुमचे पूर्ण डिटेल्स घेतले जातील, कारण त्याच्याशिवाय तुमचं सर्टिफिकेट नाही बनू शकत. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. हा विनया मॅडम बोला. विनया मॅडम कुठे गेले? हा मॅम, ऐकू येतंय का? हा येत आहे, बोला. हा मला मला आता हे सेकंड आणि थर्ड लेवल करायची आहे, पण मी मध्येच आता गावी जाणार आहे. मॅडम कमीत आपला कमी 15-20 दिवस जातील. चालेल, लाईफ टाईम ऍक्सेस आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही नेक्स्ट बॅच किती, आणि आपल्याकडे कुठली बॅच रिपीट करण्यासाठी कुठली एक्स्ट्रा फी घेतली जात नाही. उलट मध्ये मध्ये आपण ऍडिशनल फ्री कोर्सेस मध्ये द्यायची इच्छा होते, तर मी ते देऊन टाकते ना, ते सुद्धा तुम्हाला अटेंड करता येतात. फक्त व्हॉट्सअप ग्रुप सोडायचा नसतो त्याच्यासाठी. व्हॉट्सअप ग्रुप जर सोडला तर मग कनेक्शन तुटतं फक्त. ठीक आहे, कारण गावी गेल्यावर तिकडे मला रेंज काहीच नसणार आहे. ते चालेल ना, तुम्ही नंतर ज्या बॅचेस होतील ती रिपीट करू शकता. ओके, ठीक आहे. नंतर पुन्हा म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड चालू होणार का? हा चालू होईल ना. मग त्या सेकंडला बसू शकते मी? बिलकुल बिलकुल, तुम्ही आता जरी पेमेंट केला तरी सुद्धा त्याही बॅचला बसू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. ओके, थँक्यू. प्राजक्ता मॅडम बोला. माझ्या भावाच्या मोबाईल मधून म्हणजे तो लिंक पाठवली, मग त्याच्यातून मी तुम्हाला जॉईन झालेली आहे. मला कसं ग्रुपमध्ये ऍड करता येईल मग आता? कुठल्या लेवल 1च्या तुम्ही मला मेसेज टाकून ठेवा, तर तसं तुम्हाला ऍड केलं जाईल. ओके. ओके, चला अजून. हा पांडुरंग सर बोला. अनम्यूट करा, माईक ऑन करा. हा बोला. तर मॅडम, ते तुम्ही जे सांगितलं की त्या निंबाचा पाला तो कुटून आणि तो असा हातामध्ये धरायचा, पण तो मग आपल्या हातात धरायचा की ते पेशंटच्या हातात द्यायचा कुटल्यानंतर? काय सर? म्हणजे तो कडुनिंबाचा पाला आहे ना, तुम्ही म्हणता असं हातामध्ये धरून ठेवायचा, हा, मग तो आपल्या हातात की ते पेशंटच्या हातात द्यायचा? पेशंटच्या हातात ना, ज्याला ठीक करायचं त्याच्या हातात. हा हा, आणि किती वेळ ठेवायचा तो? 10 मिनिटं. बर बर. हा, असं किती दिवस करायचं? प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत 1 महिना तरी करायचा. असं असं. धन्यवाद, थँक्यू. ओके, थँक्यू. चला, आता सगळे हँड्स डाऊन झालेले आहेत. कुणाचा उरलाय का प्रश्न? मी माझ्या प्रॉमिस प्रमाणे आता 74 लोक उरले आहेत. कुणा स्टार्ट केलं तेव्हा आपल्या 180 पर्यंत होते. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? चला, तर मग आता एकही हँडरेज उरलेला नाहीये. आपण एवढ्या पेशन्सनी, अरे चला एक चहा पहिले यांचं उत्तर देऊन देऊ. बोला शिवसागर मॅडम. मॅडम मला असं विचारत होतं, शुगर आणि बीपी साठी काय करता येईल आपल्याला? मॅडम, शुगर आणि बीपी साठी डिस्टन्स हिलिंगचे पॉइंट्स खूप चांगले पॉवरफुल असतात, ज्याच्याने आपण हिलिंग करू शकतो. अच्छा, मग त्या दिलंय का तुम्ही पीडीएफ मध्ये? नाही, लेवल 1 मध्ये सगळं हा त्याच्यात तर आहे, जे काही चालू आहे ते. ठीक. तर मॅडम त्याचे तुम्हाला दिल्या आजचे पाठवले, त्याच्यात दिलेल्या शुगर बीपीचे सगळे पॉइंट आहेत. अच्छा, चालेल. चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू. वन्स अगेन व्हेरी व्हेरी थँक्यू मॅडम. थँक्यू. चला ठीक आहे. तर गेल्या 10 दिवसापासून तुम्ही मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या पेशंटसाठी खूप खूप आभार आहे. पण इथे थांबू नका, ही एक नवी सुरुवात आहे. ऍटलिस्ट ज्यांना शक्य होत असेल त्यांनी सेकंड थर्ड लेवलला या. ज्यांना पॉसिबल नाही आहे त्यांनी ऍटलिस्ट लेवल 1ची जी नवीन बॅच होणार आहे 5 तारखेपासून, ती एकदा रिपीट करा. आणि तेही पॉसिबल नसेल तर दैनंदिन प्रॅक्टिस 21 दिवस कंटिन्यू करा. कारण रेकी कुठलंही बुवाचं कीर्तन नाही आहे, की फक्त आपण ऐकून घेणार. ही एक जीवन जगण्याची कला आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या ऊर्जांना आपल्या जीवनात स्थान द्याल, तेवढ्या सहजतेने तुम्ही तुमच्यासह इतरांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्यासाठी एक माध्यम बनणार आहे. त्या क्रिएटरनी मला आज हे माध्यम बनवून तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. उद्या तो क्रिएटर ही संधी तुम्हाला देणार आहे. नक्की या संधीचा लाभ घ्या आणि आपण आपल्यासह इतरांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्याची निर्मिती करावी. मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं कोटी कोटी आभार. थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनात
परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.